नमस्कार. नमस्कार. छायाचित्र छायाचित्र या आजच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. सर्वांचं आज हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करणार आहे लोकेश तारदळ. त्याची थोडक्यात अ पिक्चर स्पीक्स मोर दॅन थाउजंड असं म्हणताना लहानपणी चांगला त्याला आपसूक कळलं. कारण त्याची व्यक्त व्हायची शाळेनंतर गरज ती म्हणजे दादर कडून प्राथमिक धडे गिरवणार. कृष्ण धवल ते रंग ते डिजिटल आणि मॅक्रो अशा 17 ते 18 वेगवेगळ्या प्रकारच्या खूप काही करता येईल तसा फोटोग्राफी छंद मित्रांच्या आणि वडिलांच्या कॅमेरे उसने घेऊन आणि दर आठवडा एक घडतर प्रवास निकॉन FM 10 बरोबर सुरू झाला. पण खरी कलात्मक ती डिजिटल युगात साधारण मोडकळी प्रणाली आणि नव्या दम्यात नक्कीच पाय रोवून आणि हीच संधी परत शिकण्याचा फोटोग्राफिक सोसायटीच्या आणि नंतर असं कळलं व्याप आहे. सुरुवातीला वाईल्ड या प्रकारच्या पण स्टुडिओ एक महत्वाची गोष्ट अनपेक्षित हल्ल्यामध्ये झालेल्या तर त्याच रात्री एडिटिंग करून तेच फोटो त्याला आणि कुठेतरी पुढच्या 2 वर्षात अनेक एक्झिबिशन मध्ये सादर केलेले इतर एक्झिबिशन मध्ये मनात एक गोष्ट कळली की आपण चांगले नक्कीच काढू शकतो. कालांतराने सोनी BBC, नॅशनल ज्योग्राफिक, इंडियन वाईल्ड लाईफ ट्रिगर अशा निवडक फोटो त्याचे ऍक्सेप्ट झाले. फोटोग्राफीचा हा अखंड चालू देतो. त्यामुळे लवकरात लवकर जोपर्यंत तुम्ही फोटोग्राफीचा व्यवसाय करत नाही तोपर्यंत आपल्या किंमत कळून येत नाही हे त्याला कळून चुकलं. कॉलेजला असताना फोटो करायचं वेळ काही होणार नव्हतं. पण खूप वर्ष फ्रीलॅन्सर आणि फोटोग्राफर म्हणून काम केल्यावर अखेर 2000 लोकांनी फोटो कॅटर्स नावाचं एक कमर्शियल केलं. सुरुवातीला प्रोडक्ट कामे करतात. कॉर्पोरेट शूट बरीच कामे त्याला साधारण 3-4 डेस्टिनेशन वेडिंग, मोठ्या पार्ट्या, नुकतंच अवतरले प्री वेडिंग फोटोग्राफी, अशी अनेक प्रकारची कामे येऊ लागली. आजच्या घडीला त्या प्रकारच्या जनर्स मध्ये 14 मध्ये काम करत आहेत. 2010 पासून मुंबई युनिव्हर्सिटी वेगवेगळ्या महाविद्यालयात तो मास मीडिया फोटोग्राफी हा विषय शिकवू लागला. सध्या केळवणी मंडळाच्या प्रवीण गांधी महाविद्यालयात BA इन फिल्म मेकिंग आणि मास मीडिया या 2 विभागात फोटोग्राफीचे धडे देतात. फोटोग्राफी तंत्रशुद्ध शिक्षण नक्कीच आवश्यक आहे, पण कला मात्र वेळेनुसार प्रगत होते. तुमची कलेकडची दृष्टी आणि मेहनत करण्याची जिद्द तुम्हाला कला जोपासायला नक्कीच मदत करते. वर्षात येणारे 15-20 हेच लोकेशच्या यशाचं खरं गमक आहे.
तो म्हणतो की कोणत्याही सुट्टीच्या दिवशी पहाटे 5:30 बॅग भरून फोटोशूटला जाण्याचा आनंद दुसरा कुठलाही आनंद नाही. अगदी 4 दिवसाचे दौरे असोत किंवा दक्षिण मुंबईचे गल्ल्या असू देत. गेले कित्येक वर्षात सुट्टीचा आनंद तो कॅमेरा सोबतच जोडत आहे, सोबतच घालवत आहे आणि त्याचं शिक्षण आणि आनंदाने तुमची वाटचाल करत आहे. चला तर अशा कॅमेरा वेळेच्या मागची कहाणी लोकेशच्या शब्दात. लोकेश. धन्यवाद आलो. माझा आवाज नीट येत असेल तर मला तुम्ही सांगू शकता. माझा चॅटबॉक्स इकडे ओपन आहे. आय गेस 2-3 जणांनी कमेंट केले की मोस्टली काहीतरी एको येत होता इनिशियली आवाजात. सो इफ समवन कॅन गिव्ह मी थम्स अप दॅट विल बी गुड. ऑल राईट. अजून एको येतोय का? ओके ओके. थँक्यू विनय दादा. ऑलराईट. फोटोग्राफी किंवा छायाचित्राच्या मागची कहाणी समजून घेण्याच्या आधी किंवा फोटो स्टोरीज ज्याला म्हणतो किंवा आपण त्याला स्टोरी टेलिंग इमेजेस म्हणतो, त्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे की सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज, छायाचित्र ही ऑलमोस्ट कन्झ्युम करत असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सकाळी उठल्यावर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरचे जे हरहुन्नरी कलाकार असतात ते गुड मॉर्निंग पासून रात्री झोपेपर्यंत गुड नाईटची फुलं पाठवण्यासारखे फोटो किंवा मेसेजेस हे अविरत चक्र दिवसभर चालू असतं. आणि या सगळ्या चक्रात आपण इतके गुंफले जातो की आपल्याला आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये फोटोचं महत्व जे 15 ते 20 वर्षांपूर्वी जितकं होतं हे त्या मानाने खूप कमी होत चाललंय. कारण का सारख्या गोष्टींमध्ये फोटो, प्रत्येक गोष्टींमध्ये आजकाल मीम्स, प्रत्येक इन्फॉर्मेशन ही फोटो बद्दल दिली जाते, फोटो बरोबर दिली जाते किंवा प्रूफ म्हणून दिली जाते, एव्हिडन्स म्हणून दिली जाते. तर एक 3-4 प्रकार साधारण या फोटोजच्या मागे जर आपण लागलो किंवा या छायाचित्रांच्या मागे आपण जर लागलो तर ते सध्या सोशल मीडिया, एक्झिबिशन्स किंवा तत्सम कुठच्याही व्हिज्युअल मीडियामध्ये सध्या अवेलेबल आहेत. त्यातला एक मूळ प्रकार म्हणजे फोटोग्राफ, जे आपण साधारण एक्झिबिशन्समध्ये बघतो, पेपरांमध्ये बघतो. दुसरा प्रकार हा साधारण गेल्या 5 ते 6 वर्षात फोफावलाय, तो म्हणजे डिजिटल कॉन्टेंट. सोशल मीडियावरचे साधारण तुम्ही इंस्टाग्राम सारखे जर प्लॅटफॉर्म बघितलेत तर हे सगळे प्लॅटफॉर्म हे व्हिज्युअली प्रचंड अपिलिंग आहेत. म्हणजे एकदा आपण सकाळी एखाद्या प्रकारचे फोटो बघायला जर चालू केलं तर साधारण 15 ते 20 मिनिटं कशी सहज निघून जातील हे कळतच नाही. म्हणजे साधारण मला वाघांचे फोटो बघायचे असतील किंवा मला सनराईज किंवा सनसेटचे फोटो बघायचे असतील आणि मी जर हॅशटॅग सनसेट एवढं जरी इंस्टाग्रामवर टाईप केलं तरी जगातल्या मोठ्या मोठ्या फोटोग्राफर्सनी घेतलेले किंवा जे डिजिटल कॉन्टेंट मेकर आहेत यांनी काढलेले आणि यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केलेले हे सगळं कॉन्टेंट मला 15-20 मिनिटात चाळता येतं. त्याची व्हिज्युअल क्वालिटी खूप जास्त अपिलिंग असते. आपण ज्याला हुकिंग व्हॅल्यू म्हणतो की आपण म्हणजे मंत्रमुग्ध होऊ शकतो इतक्या चांगल्या प्रकारचे डिजिटल कॉन्टेंट सध्या सोशल मीडियावर किंवा स्टॉकवर अवेलेबल आहेत आणि आपण त्याच्यात नकळत गुंफले जातो. तिसरा प्रकार याच्यात येतो तो म्हणजे ज्याविषयी आपण आज जास्त बोलणार आहोत, ज्याविषयी मी खूप बोलणार आहे आज, तो म्हणजे स्टोरी टेलिंग इमेजेस. की ज्या फोटो मागे एखादी कहाणी आहे, ज्या फोटो मागे एखादा विचार आहे, ज्या फोटो मधून तो विचार अगदी
सहजपणे व्यक्त करता येईल असा तो फोटो. आणि चौथा प्रकार आहे हा ऍबस्ट्रॅक्ट. फाईन आर्ट, ऍबस्ट्रॅक्ट हे जे प्रकार आहेत हे साधारण जे पंडित आहेत फोटोग्राफीतले किंवा जी तज्ज्ञ मंडळी आहेत किंवा साधारण आर्ट या बॅकग्राऊंड मधली जी मंडळी असतात किंवा ज्यांनी तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं असतं कला या विषयाचं आणि व्हिज्युअल आर्ट्स, फाईन आर्ट्स किंवा कोणत्याही प्रकारचं आर्ट ज्याला कळतं त्या साधारण मंडळींना हे फाईन आर्ट किंवा ऍबस्ट्रॅक्ट या प्रकारचे जे फोटोग्राफ असतात, ज्या प्रकारच्या ज्या इमेजेस असतात या साधारण कळू शकतात. सामान्य माणसाला फाईन आर्ट किंवा ऍबस्ट्रॅक्ट कळणं हे अपेक्षितही नसतं. त्याचं व्हिज्युअल अपील किंवा त्याची कमर्शियल व्हॅल्यू किंवा त्याची एक्झिबिशन व्हॅल्यू या गोष्टी सुद्धा साधारण प्रॅक्टिसिंग फोटोग्राफर्सना पण कळतात का नाही याबद्दल मी आज सुद्धा साशंक आहे. पण ह्या 4 मूलतः कॅटेगरीज आहेत. साधारण कोणत्याही सामान्य माणसाला भावेल किंवा आवडेल अशा जर 2-3 गोष्टी म्हणालो तर जे बेसिक छायाचित्र आहे, दुसरं डिजिटल कॉन्टेंट आहे आणि तिसरं कहाणी सांगणारे फोटो. या 3 गोष्टी नक्कीच कळतात. फाईन आर्ट आपण ऍज ऑफ नाऊ बाजूला ठेवूया. तर जेव्हा आपण स्टोरी टेलिंग इमेजेस या विषयाकडे येतो तेव्हा 2 ते 3 प्रकारच्या परत स्टोरीज साधारण या फोटोज मधून किंवा छायाचित्रांच्या मागून सांगितल्या जाऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पूर्ण आयुष्यात लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टी वाचतो. त्यामुळे त्याचा एक संदर्भ स्टोरी टेलिंगशी हमेशा नेहमी येतो, तो म्हणजे ओल्ड स्टोरीज. ज्या गोष्टी मी लहानपणी वाचल्यात, ज्या गोष्टी मी शाळा कॉलेजात वाचल्यात, जे धडे शाळा कॉलेजात मी वाचलेत, जे साहित्य मी शाळा कॉलेजात वाचले, तर या सगळ्या काळामध्ये जे वाचन झालेलं आहे हे कुठेतरी माझ्या डोक्यात आहे आणि मी त्याचा रेफरन्स त्या इमेजशी किंवा त्या पिक्चरशी जेव्हा जोडायचा प्रयत्न करतो, मूलतः ती गोष्ट त्या पिक्चरमध्ये नसते किंवा त्या इमेजमध्ये नसते, पण मी वाचलेल्या काही गोष्टींचा संदर्भ मी त्याच्यात जोडू पाहतो. तर ओल्ड स्टोरी हा त्याच्यातली एक कॅटेगरी झाली. एक आहे लेटेस्ट स्टोरीज किंवा ज्याला आपण म्हणतो करंट अफेअर्स, की साधारण जे ट्रेंडिंग टॉपिक आहे किंवा सध्या गणेशोत्सव चालले तर गणेशोत्सवाशी रिलेटेड लेटेस्ट जर काही गोष्टी असतील किंवा स्टोरीज असतील तर त्या प्रकारच्या स्टोरीज ज्याचे संदर्भ मला पटकन कळतात, ज्या गोष्टींना ऍज अ व्ह्युअर मी पटकन रिलेट करतो, ज्याच्यासाठी मला मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही. सो हा प्रकार झाला दुसरा, की जे ट्रेंडिंग टॉपिक किंवा जे ट्रेंडिंग स्टोरीज असतात, लेटेस्ट असतात, की ज्याच्यासाठी मला फार मेंदूचा भुगा करावा लागत नाही. आणि तिसरा प्रकार येतो साधारण ज्याला आपण म्हणतो इव्हॉल्विंग किंवा न्यू स्टोरीज, इनोव्हेशन, नॉव्हेल्टी, की जिथे फोटोग्राफरचं खरं कसब लागतं, की जी गोष्ट जशीच्या तशी, जशी मला अभिप्रेत आहे, हे जेव्हा मी माझ्या फोटोग्राफ या माध्यमातून व्यक्त करेन आणि ते व्यक्त झाल्यानंतर जो अर्थ त्या फोटोतून मला अभिप्रेत आहे तोच अर्थ बहुतांशी बाकीच्या बघणाऱ्या माणसांना अभिप्रेत जेव्हा होतो आणि तेव्हा त्या अर्थामध्ये कोणतीही ॲम्बिग्युटी नसते, तेव्हा आपण म्हणतो की ओके, दिस इज अ स्टोरी टेलिंग इमेज. छायाचित्रामागची कहाणी ही नक्कीच पक्की झाली. बरं, या सगळ्या प्रोसेसमध्ये जर फोटोग्राफीच्या भाषेत आम्ही फोटोग्राफर्सना ऑथर्स म्हणतो, कारण का आमचं माध्यम हे प्रकाश आहे, लाईट. वी राईट विथ लाईट. आम्ही प्रकाशाच्या माध्यमाने चित्र रेखाटतो. सो जेव्हा आपण म्हणतो की एखादा ऑथर एखादी गोष्ट लिहितो तर वाचणाऱ्यानुसार और वाचकानुसार ती गोष्ट वेगवेगळ्या अर्थाने घेतली जाऊ शकते. आता याला काही कुठे लिमिटेशन नाही. पण फोटोग्राफी म्हणजे आपण जेव्हा व्हिज्युअल आर्ट फॉर्मकडे येतो, लिटरेचर किंवा रिटन आर्ट फॉर्म पासून, तेव्हा पूर्ण जबाबदारी ही ऑथरची म्हणजे फोटोग्राफरची असते, की जेणेकरून जे आणि जशा प्रकारे व्यक्त होता येईल ते अशा प्रकारे व्यक्त व्हावं की जेणेकरून बघणाऱ्यांच्या किंवा वाचकाच्या मनात कोणताही संभ्रम राहता कामा नये. आणि तो जर संभ्रम राहिला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही ऑथरची असेल. फाईन. या नोटला मी कुठेतरी थांबतोय, कारण का फोटो स्टोरी वाया स्लाइड शो आहे, त्यामुळे मी आता थोडासा फोटोजकडे वळतोय.
तुमचे जे काही कमेंट्स असतील, तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील, तुम्हाला ज्या काही शंकाज असतील, इक्विपमेंट रिलेटेड असतील, एखाद्या थॉट प्रोसेस रिलेटेड असतील, त्या तुम्ही तुमच्या चॅटबॉक्समध्ये लिहू शकता. माझा चॅट विंडो ओपन आहे, त्यामुळे मी त्याची उत्तरं तुम्हाला देऊ शकेन. जसं मी म्हणालो तसं की जसं रादर तुम्हाला आलोकनी जसं सांगितलं, जसं की साधारण एक 15-20 वर्षांपूर्वी हा प्रवास सुरू झाला. आणि आपण म्हणतो फोटोग्राफी हे काही ऑर्थोडॉक्स असं काही प्रोफेशन नाही की बाबा फोटोग्राफीच करणार आहे हे मला 5वीतच कळलेलं, 6वीतच कळलेलं. आणि हा आर्ट फॉर्म आहे. हा साधारण तुमचं शिक्षण चालू असताना तुम्हाला जर लवकर उलगडत गेला, जसं आपण बॉडी बिल्डिंग करतो की साधारण आपण आज जिमला जायला लागलो, आणि सध्या जिम बंद आहेत, पण असं साधारण आपण जिमला जायला लागलो की महिन्याभरात साधारण आपल्याला आपल्या शरीरातले बदल कळायला सुरुवात होते. 5 ते 6 महिन्याच्या काळात साधारण शरीर सौष्ठवाच्या सुदृढीकरणाकडे आपण वळतो, आणि साधारण वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्ष या काळात साधारण आपण ज्याला म्हणतो की अरे नाही, आता माझे मसल्स चांगले झाले, आता माझी बॉडी खूप चांगली दिसू शकते, अशा प्रकारची झाली. तर जसं बॉडी बिल्डिंग ही प्रोसेस वेळ घेते किंवा वेळखाऊ आहे, तशीच फोटोग्राफी ही प्रोसेस आहे. आणि स्टोरी टेलिंग इमेज ही त्याच्यातली सगळ्यात मोठी बॉडी आहे. की ही कठीण आहे, पण ती तेवढीच रोमांचक आहे, ती तेवढीच विलक्षण आहे, आणि ती तेवढीच तुम्हाला व्यक्त करायची संधी उपलब्ध करून देणारी आहे. त्यामुळे अजून मी वेळ न दवडता तुम्हाला काही फोटोजकडे घेऊन जाणार आहे. माझे फोटोग्राफीतले पहिले गुरु होते प्रोफेसर श्रीकांत मलुष्टे. आणि त्यांनी साधारण मला एक गुरुमंत्र दिलेला की ज्याला घरातून बाहेर पडल्यावर फ्रेम दिसते, ज्याला घरातून बाहेर पडल्यावर फ्रेम दिसते, तो खरा फोटोग्राफर. मला तुम्ही सांगू शकता माझी स्क्रीन तुम्हाला दिसतीये का? अदरवाईज मला कळणार नाही की स्क्रीन दिसतीये नाही दिसतीये. एकच मिनिट. एक मिनिट. स्क्रीन ओके. माझी स्क्रीन दिसते का? मला कोणी सांगू शकेल? म्हणजे मी ऑल राईट. ओके, मी एक फोटो ठेवलेला आहे, मला प्लीज सांगा, म्हणजे अकॉर्डिंगली मी काही टेक्निकल गोष्टी बदलायच्या असतील तर बदलेन. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? का मला इथे स्क्रीन शेअर चालू झालंय असा मेसेज मिळतोय. ओके, ऑल राईट. ओके, थँक्यू सीमा. ऑल राईट. फार दूर जात नाही मी. सुरुवात आपल्या पार्ला स्टेशन पासून करतो. जसं मला माझे गुरु म्हणालेले की साधारण घरातून बाहेर पडल्यावर ज्याला फ्रेम दिसते तो खरा फोटोग्राफर. मी हा गुरुमंत्र खूप वर्ष डोक्यात ठेवून आहे आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करतो. आपण सगळे पार्ला स्टेशनवरून अगणित वेळा आजपर्यंत गेलो असू. माझा कॉलेजला यायचा जायचा मार्ग पण हाच आहे, रोजचा सकाळचा आणि संध्याकाळचा मार्ग हाच आहे. त्यामुळे पार्ला स्टेशनवर काय फोटो काढणार आणि काय विलोभनीय फोटो काढणार, काय विलक्षण फोटोग्राफी करणार, असं मला नेहमी वाटायचं. पण एखाद दिवस असं होतं की आपण कुठे जात नाही किंवा आपण कसं काही वेगळं बघायला जात नाही, आणि किंवा एखाद दिवशी आपण असं होतं की आपण काहीतरी वेगळं बघतो.
आणि ते वेगळं बघत असताना आपल्याला दिसतं, अरे हे खूप व्हिज्युअली अपिलिंग आहे. याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. याच्यातला कॅनव्हास हा एखादं चित्र असल्यासारखं आहे. आणि असं एक दिवस झालं, आपला पूर्वीचा जो रामकृष्णाच्या समोरचा जो ब्रिज आहे, तो ब्रिज मी जनरली वापरत नाही, पण मी जनरली मार्केटमधल्या ब्रिजमधून वेस्ट टू ईस्ट असं प्रवास करतो. आणि वेस्टवरून ईस्टला संध्याकाळी येताना मला हे साधारण असं काहीतरी दृश्य दिसलं. आणि मी साधारण डाव्या हाताला बघितलं आणि मला थोडे ढग दिसले. म्हटलं, हे जर एवढं चांगलं असेल आणि खाली एवढ्या लाईन्स आहेत, रेल्वे कॉलनीचे हिरव्या रंगाचे पत्रे आहेत, तर रामकृष्णाच्या ब्रिजवरून हे अजून चांगलं दिसू शकेल का? म्हणून मी उलटा आलो, परत रामकृष्णाच्या ब्रिजवर चढलो आणि एक 2 मिनिटं थांबलो, 2 फोटो घेऊन बघितले आणि म्हटलं, यार आता स्टेशन आहे, प्लॅटफॉर्म आहे, सगळं सेट आहे, पण ज्या स्टेशनवर जर गाडीच नसेल तर त्याला काही मजा नाही. म्हणून एक 2 मिनिटं थांबलो, समोरून एक गाडी मिळाली, त्याचा पिवळा धम्मक कलर दिसला आणि म्हटलं, यार आता ह्याच्यात काहीतरी मजा येते, आता ह्याच्यात कुठेतरी एक कहाणी गुंफली जाते. व्हिज्युअल इम्पॅक्ट किंवा व्हिज्युअल स्टोरी टेलिंग जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा एखाद्या फोटोमध्ये असणाऱ्या लाईन्स, एखाद्या फोटोमध्ये असणारे शेप्स आणि एखाद्या फोटोमध्ये असणारे एलिमेंट्स किंवा एन्युमरस एलिमेंट्स, भरपूर एलिमेंट्स जेव्हा एखाद्या फोटोत हे जसे फोकस्ड एरियामध्ये असतात किंवा जे आपण म्हणतो हे आयसोलेटेड सब्जेक्ट्स जेव्हा एक एक असतात, त्यावेळेला त्या फोटोची व्हॅल्यू व्हिज्युअली खूप मोठी होते. आणि ही फ्रेम काढल्यानंतर मला साधारण हे लगेच कळलं की साधारण निळी पूर्ण त्याला, ओके, स्क्रीन तुला अलाव करायला लागेल का बघ एकदा, स्क्रीन अलाव. नाही नाही, माझी जी ऍडिशनल स्क्रीन आहे, हा आता दिसतीये स्क्रीन. येस, ऑल राईट. ओके, नाव द स्क्रीन इज विजिबल. का मी ज्या फोटो बद्दल बोलतोय तो फोटोज तुम्हाला दिसला नाही तर ऑल राईट. ओके, सो हे तो फोटो आहे आणि अगदी ध्यानीमनी नसताना हे असे काहीतरी क्षण तुमच्या समोर येतात. ऑब्व्हियसली तेव्हा कॅमेरा आणि या गोष्टी माझ्या हातात नव्हत्या, मोबाईल कॅमेरावरून काढलेला फोटो आहे. पण म्हणजे पार्ला स्टेशन सारख्या गोष्टीवरून पण काय काय फोटो काढता येतील, किती विलक्षण फोटो काढता येईल, त्याचा एक नमुना आहे. मी पुढच्या फोटोकडे जातो. साधारण अजून काही गोष्टी असतात स्टोरी टेलिंग मध्ये की ज्यान्वये आपल्याला स्टोरी टेलिंग याला कुठेतरी सजेस्टिव्ह अप्रोच देता येतो. तुम्ही बरेचदा बघत असाल सोशल मीडियावर साधारण आजकाल हे फार होतं की प्रत्येक फोटोच्या नंतर एक कॅप्शन असतं की त्याला एक समर्पक नाव दिलेलं असतं आणि फोटोग्राफर म्हणजे ऑथरच्या मनात जे सांगायचं असतं की जे सुचवायचं असतं किंवा ज्या सूचना द्यायच्या असतात ते त्या कॅप्शन मधून साधारण दिल्या जातात. फोटो स्टोरीज किंवा स्टोरी टेलिंग इमेजेस ज्या खूप ज्याला म्हणतो आपण ज्या धारधार इमेजेस असतात की ज्या इमेजेस या खूप आर्ट बॅकग्राऊंडला किंवा स्टोरी बॅकग्राऊंडला या खूप एनरिच्ड कंटेंट म्हणून असतात, त्यांना या कॅप्शन्सची साधारण तशी गरज नसते. पण फोटो जर्नलिस्ट आणि या अशा सगळ्या मंडळींमुळे ऑब्व्हियसली कॅप्शन देणं किंवा हेडिंग देणं ही एक गरज झालेली आहे. पण काही फोटो हे इतके सहज असतात की ज्याच्यातल्या ज्या सूचना आहेत किंवा ज्याच्यातल्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या अगदी शिताफीने किंवा या अगदी पटकन सांगता येतात. हा जो फोटो तुम्हाला दिसतोय हा फोटो CSTच्या किंवा दक्षिण मुंबईतल्या पेरिन नरिमन स्ट्रीट आणि या भागात काढलेला फोटो आहे. साधारण सकाळी 6:30-7 साधारण संडे मॉर्निंगला काढलेला हा फोटो आहे. आणि
एक 6-7 फोटो सकाळी मी त्या फोटो वॉकला चालू केले आणि मला वाटते हा 7वा किंवा हा 8वा फोटो असेल की साधारण पाऊस यायला लागला आणि म्हणून मी जरा आडोशाला बसलो एका ठिकाणी आणि मी बघत होतो की काय साधारण रागरंग आहे, किती वेळ पाऊस येईल आणि तेवढ्यात मला एक मांजर गाडीच्या या अँबॅसेडर गाडीच्या खाली जाताना दिसली आणि मग मी आजूबाजूचा सगळा नजारा बघत गेलो की पांढरी अँबॅसेडर, त्याच्या काळ्या गर्द काचा, अ, त्याच्या बाजूला छत्री घेऊन चालणारा माणूस, अ, त्याच्या डाव्या हाताला ती जी किंतानं लावली आहेत जे निळे तुम्हाला दिसत आहेत ताडपत्री, त्याच्यानंतर साधारण दुकानांची छप्पर, त्याच्यानंतर झाड बॅकग्राऊंडला, मग थोडासा रेसिडेन्शियल एक बिल्डिंगचा प्लॉट तुम्हाला दिसतोय बॅकग्राऊंड मध्ये आणि असं सगळं करता करता मला असं साधारण लगेच कळलं की त्या मांजराने माझं लक्ष या एकाच गोष्टीसाठी वेधलं की असा फोटो हा शेल्टर या नावाखाली खूप नीट जाऊ शकतो. या एका फोटोमध्ये इतक्या प्रकारची शेल्टर्स आहेत की तुम्ही खूप विचार करू शकता या फोटोबद्दल की एक शेल्टर जे ऑब्व्हियसली दिसतंय आपल्याला मांजरीसाठी आहे, दुसरं शेल्टर ही गाडी होऊ शकते, तिसरं शेल्टर जे माणूस घेऊन चालतोय ती छत्री होऊ शकते, पडदे आहेत, ताडपत्री आहे, त्याच्यानंतर पत्रे आहेत, झाड आहे, घर आहे, दुकान, अशा विविध प्रकारच्या गोष्टी ज्या साधारण एकाच प्रकारच्या सूचना वेगवेगळ्या भागातून देतात. तेव्हा सुद्धा एक कहाणी जी असते ती आपण गुंफू शकतो की प्रत्येक एलिमेंट ही याच्यात एकच गोष्ट परत परत सांगता येतो, त्याची इम्पॅक्ट व्हॅल्यू खूप वाढते. कधी कधी आपण म्हणतो की जर या सब्जेक्टला किंवा या फोटोला मी जर कॅप्शन दिलं नाही तर मला जे प्रतीत करायचं होतं किंवा मला जे व्यक्त व्हायचं होतं हे पटकन कळण्यासारखं नव्हतं, कारण का ही थोडीशी लो लाईट मधली इमेज आहे. साधारण पाऊस येत होता, ढगाळ वातावरण होतं, एक्सपोज करायला फार काही स्कोप नव्हता. पण अदरवाईज अशा सजेस्टिव्ह हेडिंग्समध्ये किंवा कॅप्शन्समध्ये, शेल्टर सारख्या कॅप्शनमध्ये हा फोटो खूप वेगळ्या प्रकारे प्रतीत होतो. मी पुढच्या फोटोकडे जातो. हा असाच एक अगदी निघता निघता काढलेला फोटो आहे. शहापूरला एक प्लॉट सिस्टीम पाहायला मी गेलेलो आणि त्या प्लॉट सिस्टीमचं हे दार आहे, त्याच्या बाजूचं हे कुंपण होतं. तर त्या कुंपणावर म्हणजे मी असं जस्ट त्या कुंपणाच्या जवळ जेव्हा गेलो तेव्हा एक कुत्रा पटकन धावत आला आणि जसा रखवालदार असेल अशा प्रकारे तो तिथे येऊन उभा राहिला की म्हणजे त्याच्या बॅकड्रॉपला एवढं कळतंय की छान आकाश आहे, मस्त हिरव्या रंगाचा पूर्ण गालीचा पसरला आहे त्या प्लॉट सिस्टीमचा आणि हा रखवालदार जणू काही उभा आहे. सो इथे मी कुठेतरी सजेस्टिव्ह स्टोरी टेलिंग आपण करू शकतो वेगवेगळे कॅप्शन देऊन. म्हणजे मला अभिप्रेत असलेला अर्थ हा आपण कॅप्शनच्या स्वरूपात किंवा फ्रेजेसच्या स्वरूपात किंवा एखाद्या छोट्याशा 3 किंवा 4 अगदी काय म्हणतो अगदी काव्यपंक्ती जरी असतील तरी त्या तशा प्रतीत करू शकतो. म्हणजे फोटोग्राफर म्हणून कॅप्शन जेव्हा आपण सजेस्टिव्ह मोडमध्ये देतो तेव्हा मला ती फोटोग्राफरची व्यक्त होताना हार वाटते. त्यामुळे मी जनरली कॅप्शन्स हे कमीत कमी देण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियाची आणि याची गरज म्हणून फायनली या गोष्टी कराव्या लागतात, पण साधारण फोटोसाठी कॅप्शन या मताचा मी पर्सनली नाही, पण साधारण सजेस्टिव्ह अप्रोच म्हणतो त्यात हे सगळे अप्रोचेस येतात. मी पटकन पुढे जातो. जगातली 2 नंबरची भिंत ज्याला आपण म्हणतो कुंभालगड, राजस्थान मधली ही भिंत आहे कुंभालगडची. काही 2017 साली काढलेला हा फोटो आहे आणि परत तुम्ही बघाल तर साधारण नॅचरल कलर्स, अर्ली मॉर्निंग अशी इमेज आहे ही. सनराईज होते वेळी साधारण काढलेली इमेज आहे. याच्यात थोडासा पॅलेस, तिकडची झाडं, व्हॅलीज आहेत, डोंगर दऱ्या आहेत, सनसेट आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणालो जसं की व्हिज्युअली अपिलिंग जास्तीत जास्त एलिमेंट जेव्हा एखाद्या फोटोत येतात आणि फोटोग्राफर्सच्या जर दुनियेत तुम्ही म्हणायला गेलात तर असे काही नियम असतात की आता समजा ताजमहालचा फोटो असेल तर साधारण प्रत्येक फोटोग्राफरने ताजमहालचा फोटो एका अँगलनी स्पेसिफिकली काढलेला असतो. त्यामुळे हा असा कुंभालगडचा हा असा फोटो आहे की जे लँडस्केप फोटोग्राफर्स आहेत किंवा जे फाईन आर्ट फोटोग्राफर्स आहेत त्यांचे हे काही स्पेसिफिक अँगल्स असतात की ज्याच्यात तुम्हाला जेणेकरून
जास्तीत जास्त शेप्स आणता येतात, जास्तीत जास्त वेगवेगळे एलिमेंट्स आणता येतात. मी अजून थोडासा पुढे जातो. हा फोटो मळवली तालुक्यात घेतलेला आहे. फार गमतीशीर गोष्ट झालेली हा फोटो घेताना. साधारण आपण बघतो की पावसाळ्यात मळवली आणि या भागात बरेच धबधबे येतात, किंवा मळवलीच्या वर गेलो आपण की आपल्याला साधारण लोहगड, विसापूर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रेक्स असतात. तर त्या ट्रेक्सना साधारण जायच्या वेळेला, रादर यायच्या वेळेला, ट्रेक संपल्यानंतर साधारण कणसं विकणारी आणि अशी बरीच मंडळी आजूबाजूला असतात. आणि तिथे मला हे एक साधारण असं दृश्य दिसलं की थोडंसं निळसर असं आकाश म्हणजे ओपन व्हायला लागलंय, पाऊस थांबलेला, पूर्ण हिरव्या अशा डोंगराच्या कुशीतून एक धबधबा खाली येतोय, आणि बरोबर जिथे धबधबा संपतोय तिथे त्याने हे दुकान थाटलंय त्याचं, आणि तो कणस भाजून देतोय. मी नेमका त्याच्याकडे कणीस मागायला गेलो आणि तेवढ्यात म्हणाला, अरे दादा जरा 5 मिनिटं थांबा, मी आलो. आणि मी थांबलो तिथे जरा 2 मिनिटं, त्याच्या सगळ्या कारभाराकडे बघितलं की याच्याकडे काय काय वस्तू आहेत, आणि मला ते मशीन दिसलं त्याचं की ज्याच्यातून ती हवा पास होते आणि मग ते कणीस भाजलं जातं. तर म्हटलं हा एक खूप चांगला फोटो होऊ शकेल. तेवढ्यात बॅकड्रॉपला बसलेला कुत्रा दिसला, त्याच्या मागे असलेली झोपडी दिसली. म्हटलं हे अजूनच विलक्षण होऊ शकेल, कारण का इतका सगळा कंटेंट की फोरग्राऊंड मध्ये ते मशीन, कणसाचे राहिलेले काही भाग, एक छोटासा डबा दिसत असेल ज्याच्यात तिखट मीठ होतं, आणि एवढे सगळे रंग आणि एवढं सगळं चांगली असलेली गोष्ट ही त्या कणसापेक्षा जास्त चविष्ट वाटली मला. आणि म्हटलं नाही, याचा फोटो आपण नक्कीच घेतला पाहिजे. पाऊस होता त्यामुळे कॅमेरा बॅगेत होता, मी काही कॅमेरा काढायची तसदी घेतली नाही. म्हटलं हे दृश्य समोरासमोर असंच्या असं टिपण्यातच मजा आहे. परत मोबाईलने ही गोष्ट टिपायला गेलो. काय असतं, कधी कधी सजेस्टिव्ह कॅप्शन सारखं सजेस्टिव्ह सब्जेक्ट टेलिंग पण लागतं, की याच्यातला नेमका सब्जेक्ट किंवा याच्यातला फोकस सब्जेक्ट कळणं सुद्धा कधी कधी कठीण असतं. कारण का कधी कधी एखादा किंवा दुसरा जेव्हा सब्जेक्ट असतो तेव्हा 2 किंवा 3 सब्जेक्ट असतात. त्यात एक हाय इम्पॉर्टन्स आणि एक लो इम्पॉर्टन्स, किंवा एक हाय इम्पॉर्टन्स आणि बाकी सगळे लो इम्पॉर्टन्स असे सब्जेक्ट्स असू शकतात किंवा असे एलिमेंट्स असू शकतात. पण अशा फोटोमध्ये संभ्रम वाढतो की याच्यातला नेमका त्याचा मेन सब्जेक्ट कोण आहे, अलाइड सब्जेक्ट कोणते आहेत. त्यामुळे मोबाईलवरून फोटोग्राफी करताना आपल्याला जबाबदारी जास्त वाढते, कारण मोबाईल नॉर्मल DSLR किंवा मिररलेस कॅमेरा सारखं आयसोलेशन किंवा फोकसिंग इफेक्टिव्ह इतकं करत नाही. आणि मग कुठेतरी आपल्याला वाटतं, अरे आपल्या डोक्यात तर आपल्याला हे एक फोकस ठेवायचं होतं, पण ते तसं होऊ शकलं नाही. त्यामुळे असं कधीतरी होऊ शकतं. आपण पुढच्या फोटोकडे वळूया. हा पण असा साधारण मी चीता, लायन गेट या आसपास कुठेतरी दक्षिण मुंबईत घेतलेला फोटो आहे. थोडंसं तुम्ही निरखून बघितलं तर पालथा माणूस एका कुशीवर झोपलाय, पालथा नाहीये, कुशीवर झोपलाय. अगेन मी सारखं तुम्हाला सांगतोय की त्याच्या लाईन्स आहेत, त्याचे शेप्स आहेत, आडव्या लाईन्स आहेत, त्याचे साधारण आयताकृती फर्निचरचे जे शेप्स आहेत दाराचे, त्याचा टॉवेल तुम्ही बघा पायाशी जो आहे तो, तिथे चौकडीचे शेप आहेत. आणि या सगळ्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट झाली आहे, तो जो कुत्रा तिथे कोपऱ्यात झोपलाय त्याचे डोळे उघडे आहेत. त्यामुळे कधी कधी छोटी स्टोरी असू शकते, अगदी छोटीशी कहाणी असू शकते की हा कुत्रा जशी काही त्याची राखण करतोय, अशी एक स्टोरी असू शकते. याचा एक खूप चांगला सिक्वेन्स मी काढला होता की याच्याच बाजूला अजून एक कुत्रा, आणि मग हा कुत्रा झोपल्यानंतर तो कुत्रा उभा राहिला, आणि असा एक पूर्ण तो सिक्वेन्स होता. पण जसं मी म्हणालो, सजेस्टिव्ह सब्जेक्ट, सजेस्टिव्ह कॅप्शन, तसं सजेस्टिव्ह फोकस, की आता मला तुम्हाला हे प्रतीत करून सांगावं लागलं की कुत्र्याचे डोळे उघडे आहेत, हे पटकन कळत नाही. फाईन. सो स्टोरी टेलिंग अशा प्रकारे तुमचं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. परत एकदा फोटो वॉक आणि या संदर्भात काढलेला अजून एक फोटो. साधारण दक्षिण मुंबईत जे सगळे पेपर्स येतात आणि पेपरचे जे डिस्ट्रीब्युटर असतात, जे दक्षिण मुंबईतून नंतर मग पुढच्या स्टेशनला जातात, तर या सगळ्या पेपरवाल्यांचा एक हिशेब करणारा माणूस आहे हा. आणि गेली बरीच वर्ष सकाळी मी या माणसाला हिशेब करताना बघतोय, आणि
एक दिवस असं मला वाटलं की आपण यांना विचारूया की तुम्ही सकाळी एकदा हिशोब करायला येता, नंतर परत एकदा येता हिशोब करायला, तर हे काय आहे? तर मग त्यांनी मला सांगितलं की इकडचे साधारण जे 50 डिस्ट्रीब्युटर आहेत इंडिव्हिज्युअल, त्यांचा मी हिशोब करतो की त्यांनी कोणत्या प्रकारचे पेपर घेतले आणि संध्याकाळी परत हिशोब करतो की ते रिटर्न किंवा दुसऱ्या दिवशी ते रिटर्न. सो असा हा हिशेबनीस आहे. आणि ज्यांनी साधारण फोटो वॉक केलेत किंवा दक्षिण मुंबईत जे साधारण सकाळी फेरफटका मारायला जातात त्यांना हे डिस्ट्रीब्युशन कसं चालतं हे माहित असेल. अगदी तुम्हाला पार्ला स्टेशनच्या बाहेर सुद्धा सकाळी 6:30-7ला डिस्ट्रीब्युशन चॅनल्स दिसतील आणि त्यांच्यातला एखादा हिशेबनीस दिसेल. सर साधारण त्यांचा एखादा फोटो घ्यावा असं मला खूप वर्ष वाटत होतं आणि त्यांचा हिशोब करतानाच एक फोटो मिळाला. काय खुर्ची टेबल याची काही गरज नसते हिशोब करायला. ते त्या फोटो मधले जे रॅपर्स आहेत त्याच्यावरच बसतात, कॅल्क्युलेटर काढतात आणि पटापट आपला हिशोब करतात. पुढच्या फोटोकडे जातो. हा एक स्टोरी टेलिंगचा एक अजून एक प्रकार आहे की जिथे आपण आता सध्या जे माजलेला प्रकार आहे सोशल मीडियावर तो आहे मीम्स, ज्याच्यात आपण फोटो मॅन्युप्युलेट करतो, मेसेज मॅन्युप्युलेट करतो, राजकारण्यांची किंवा पुढाऱ्यांची खिल्ली उडवणारे मेसेजेस असतात आणि एक 2 मिनिटं खूप आनंद मिळतो आपल्याला की अरे काय विचार केलाय, काय मस्त आहे. पण तुम्हाला परत एकदा सांगतो की इमेज आणि त्याच्याबरोबर असलेलं काहीतरी सजेस्टिव्ह याचं जेव्हा लिथल कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं तेव्हा त्याच्यातून 2 गोष्टी असतात. एक, त्या इमेजचं व्हिज्युअल अपील आणि त्याच्यातली स्टोरी म्हणजे त्याच्या मागचा उद्देश. हा जेव्हा तंतोतंत आपल्याला कळतो तेव्हा आपल्याला ते वाटतं अरे मजा आ गया, खूप मजा आला. तर हे व्हिज्युअल असं आहे की किंवा हा जो फोटो आहे हा असा आहे की ज्याच्यात एक मेसेज ऑलरेडी आहे आणि तो मेसेज तुम्हाला परत एकदा त्याची आवृत्ती करायची म्हणजे सावधान अंधा मोड. तर हे 3 शब्द वाचल्यानंतर कुठेतरी मोड हा एक प्रकार तुम्ही साधारण डोक्यात रंगवायला लागता की अरे आता मला रस्ता दिसला पाहिजे किंवा आता मला वळण दिसलंच पाहिजे. तर हेच जेव्हा तुम्ही फोटोच्या बाबतीत प्रतीत करता आणि ते समोर असतं तेव्हा त्याची काय म्हणतो आपण जसं आपल्या भाषेत आवृत्ती अलंकार असतो तसं हे फोटोग्राफी स्टोरी टेलिंग मधलं आवृत्ती अलंकार आहे की इथे तुम्ही ठासून समोरच्याला सांगता की ओके माझा सब्जेक्ट हा अंधा मोड नाहीये पण तो प्रतीत करणारा ऍक्च्युली मागचा फोटो आहे. सो ह्याच्यात संभ्रम क्रिएट होत नाही किंवा मला जिथे तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय हे मी त्याच्यातून पटकन साधायचा प्रयत्न करेन. असे फोटो तुम्हाला मॉक करता येत नाहीत, असे फोटो तुम्हाला प्लॅन करता येत नाहीत. याच्यासाठी तुम्हाला तुमचे डोळे तयार असणं आवश्यक आहे, तुमची विचार करण्याची क्षमता, ऑब्झर्वेशन पॉवर आपण ज्याला म्हणतो की नुसतं बघून काही होत नाही, आत्मसात पण केलं पाहिजे. हे दिसलं हे असं असू शकेल, हे असं चांगलं दिसू शकेल किंवा हे असं असेल तर असं छान दिसू शकेल. याचा पर्स्पेक्टिव्ह वरून असेल का खालून असेल का मिडलॉंग असेल का क्लोजअप असेल. सो इथे कुठेतरी फोटोग्राफर मी म्हणतो पिक्चरमध्ये येतो आणि तो ते पिक्चर घडवायचा प्रयत्न करतो. मी अशाच प्रकारच्या एका पुढच्या फोटोकडे जातो. तुम्ही हा फोटो नीट वाचा. साधारण टायगर रिझर्व्ह मध्ये आजकाल चहा पानाच्या ज्या टपऱ्या असतात फार कमी टायगर रिझर्व्ह मध्ये अशा टपऱ्या राहिल्यात, पण ज्या राहिल्यात टायगर रिझर्व्ह मध्ये तिथे असे हे अतिशय मजेशीर मेसेजेस मिळतात. आणि परत तुम्हाला म्हणाल तसं की व्हिज्युअल अपील याचं वाढतं कारण एक त्या स्टॉलच्या खाली जो लिहिलेला मेसेज आहे आणि दुसरा की याचं जे छप्पर आहे त्याच्यातल्या तुम्ही लाईन्स बघा. मी तुम्हाला सारखं सांगतोय की शेप्स, त्याचा रंग ब्राऊन आहे, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ग्रीन त्याची बॅकग्राऊंड डिफोकस झाली आहे. इथे तो चहावाला दिसतोय, त्याचं सगळं ते मांडलेलं दुकान दिसतंय, टायगरचे 2 फोटो दिसत आहेत आणि त्याच्यानंतर तो असलेला एक मजेशीर मेसेज. सो स्टोरी टेलिंग वेगवेगळ्या प्रकारचं होऊ शकतं. मी जरा पटापट पुढे जातो. साधारण फोरग्राऊंडला डिफोकस्ड असणारी केळी, मध्ये असलेला केळी विकणारा भैया आणि वरच्या मथळ्यावर परत डिफोकस बॅकग्राऊंडला असणारं एक प्रोलाइन फिटनेस नावाचा जो ब्रँड आहे. हे दुकान साधारण फाउंटनच्या समोर आहे आणि असंच 2015 का 14 साली हा फोटो मी घेतलेला आणि मी फोकस करत होतो इनिशियली या भैयाच्या हावभावांवर की तो साधारण कॅमेरा समोर गेलो की तो हसायला लागायचा आणि माझा प्रयत्न चाललेला की
केळ्यांच्या पिवळ्या सालीवरून जो प्रखर लाईट परावर्तित होतोय, जो तुम्हाला त्या भैयाच्या चेहऱ्यावर पण दिसतोय, तर त्याच्या थ्रू मला एक फोटो, त्याचं चांगलं पोर्ट्रेट काढायचं होतं. आणि मी 2-3 पोर्ट्रेट्स काढली आणि मग माझं लक्ष वरच्या बोर्डकडे गेलं, की म्हटलं अरे नाही, हे पोर्ट्रेटच्या पुढे जाऊ शकतं, इथे कुठेतरी एक स्टोरी मला गुंफता येऊ शकते. आणि मी थोडासा मागे सरसावलो. त्या टाईट पोर्ट्रेट पासून मी थोडासा वाईडला गेलो आणि त्याच्या मागचा कर्व कसा येऊ शकेल, ते प्रोलाइन फिटनेस लिहिलेली पाटी सगळी कशी येऊ शकेल, अशा प्रकारचा एखादा फोटो कसा येऊ शकेल, याच्या मागे याचा विचार केला आणि हा फोटो तेव्हा मी क्रिएट केला. तशाच प्रकारे एक साधारण जी ऊसाच्या रसाची जी दुकानं आहेत, त्याचं एक स्पेसिफिक एक्झाम्पल, की आपल्याला काही दुसरं सांगावं लागत नाही, की ऊस तोडून वर ठेवलेत, ग्लास मांडलेले आहेत, त्याचं मशीन आहे, बऱ्याचशा गोष्टी मांडणी तिथे आहेत आणि तो भैया जो आहे तो तिथे उभा आहे. त्यामुळे आपल्याला साधारण त्याच्यातून दुसरा काही बोर्ड इथे नसला तरी चालतो. सो त्याची मांडणी, ऑक्युपेशन त्याचं ठरवते. सो असे इमेजेस खूप पटकन आपल्याला क्रिएट करता येतात. आपल्या मुंबईची ओळख जे बॉलिवूडमध्ये जनरली करून देतात, बरेचदा मुंबईत येणारा हिरोच्या बॅकड्रॉपला आपल्याला हे बरेचदा दिसतं. आपलं मध्य रेल्वेचं जे हेड ऑफिस आहे, तर हा सगळ्यात गजबजाट असलेला परिसर आहे आणि इथे तुम्हाला जर अशा प्रकारचे फोटो हवे असतील तर फार पहाटे जावं लागतं. हा फोटो साधारण सनराईजच्या आधी 15 ते 20 मिनिटं, म्हणजे साधारण मी उन्हाळ्याच्या दिवसात इथे गेलेलो आणि तेव्हा साधारण काढलेला फोटो आहे. कारण का काय होतं, सूर्य बरोबर या स्ट्रक्चरच्या मागे असतो ईस्टला. त्यामुळे तो जर एका पर्टिक्युलर वेळेत आपण तिथे जर पोचलो नाही, तर एकदा सूर्याचा प्रकाश प्रखर झाला की या अशा प्रकारच्या फ्रेम घेणं अगदीच कठीण होतं. आणि मला खूप वर्ष अशा प्रकारची फ्रेम हवी होती, की गजबजाट नसलेला सीएसटीचा बॅकड्रॉप आणि कुठेतरी त्याला ब्रेक करेल, त्याची मोनोटोनी ब्रेक करेल असा एखादा एलिमेंट जो मध्यवर्ती मिळेल, तो असा काहीतरी मला खूप वर्ष मला हे बनवायचं होतं. माझ्या नशिबाने तेव्हा मला झेब्रा क्रॉसिंग आणि हे ज्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होत्या, त्या माझ्या नशिबाने त्या फिकट झालेल्या, त्यामुळे त्या मी कुठेही टिपू शकलो नाही. कारण का त्याच्या फोरग्राऊंडला जर झेब्रा क्रॉसिंग मला मिळालं असतं काळ्या पांढऱ्या ह्याच्यात, तर अजून विलक्षण फोटो हा झाला असता. पण तरी असा एक फोटो, म्हणजे त्याची वेगळी कहाणी आपल्याला मांडता येते. मुंबई म्हणजे गती, मुंबई म्हणजे जलद गती, मुंबई म्हणजे कधीही न थांबणारी. आणि फोटोग्राफी मधल्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतात ज्या तुम्ही वापरून या गोष्टी करू शकतो. आपण साधारण म्हणतो की द मुमेंट वी सी समथिंग, की अरे हे फोटोशॉप केलंय, हे असं केलंय. असे प्रत्येक फोटो फोटोशॉप नसतात. म्हणजे अनफॉर्च्युनेटली, मी स्वतःला अनफॉर्च्युनेट म्हणेन, मला साधारण 10 ते 15% फोटोशॉप इतकंच येतं. माझा असा अट्टहास असतो की कमीत कमी फोटो मॅन्युप्युलेशन किंवा कमीत कमी फोटो एडिटिंग करून जेव्हा आपण व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण फोटोग्राफी या साधारण कलेला आपण साधारण न्याय दिल्यासारखं होतं. कारण का फोटोशॉप, लाईट रूम आणि तत्सम बरीचशी अशी जी सॉफ्टवेअर्स आहेत, की ज्याची गरज साधारण डिजिटल कॉन्टेंट मेकर्सना असते. फोटोग्राफर्स साधारण पटकन फोटोशॉप किंवा लाईट रूम किंवा तशी तत्सम सॉफ्टवेअर यूज करायला जात नाहीत. तर हा एक डेलाईट मोशन ब्लरचा प्रकार आहे, की गती दाखवायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला गती कशी व्यतीत करता येते. तर त्या सीएसटीच्या वर जो सेल्फीचा कट्टा 2 वर्षापूर्वी केला, त्या कट्ट्यावर मी कॅमेरा ठेवला आणि विचार करत गेलो की काय करता येईल. चला, मुंबई तर कळली बॅकड्रॉपला, हीच ती आपली पिक्चरमध्ये दिसणारी नेहमीची मुंबई. तर म्हटलं अजून काय करता येईल. मग म्हटलं आपण आता जरा बससाठी थांबूया. कारण का त्या मुंबईच्या पिवळ्या आणि अशा ब्राऊन कलरला जर दुसरा कलर जात असेल तर तो आहे रेड. मला कुठेतरी रंगसंगती नीट करणं महत्वाचं वाटलं आणि मी थांबून राहिलो, की म्हटलं बस येईल बीएसटीची आणि मग आपण तेव्हा एखादा मोशनवर करू शकू. आणि अशा प्रकारे यू कॅन वेट फॉर युअर थिंग्स. तुम्ही थोडीशी रंगसंगती, थोडंसं कंपोजिशन, थोडंसं कॅमेऱ्यातलं तंत्र हे जर नीट आत्मसात केलं तर तुम्हाला कुठेही मॅन्युप्युलेशन किंवा पोस्ट प्रोसेसिंग हे कमीत कमी करावं लागतं.
मी तुम्हाला म्हणालो सर की मॅन्युप्युलेशन किंवा डिजिटल ज्याला आपण कॉन्टेंट क्रिएशन म्हणतो, हा गेटवे ऑफ इंडियाचा फोटो आहे. सायकल राईड्सना गेलेलो असताना एक काढलेला फोटो आहे. कॅमेराच्या लेन्सेसमध्ये एक फिशाय नावाची लेन्स असते की ज्याच्यामुळे आपण अल्ट्रा वाईड, म्हणजे साधारण आजकाल गोप्रो वगैरे सारखे जे ऍक्शन कॅमेराज आहेत त्या कॅमेरामध्ये जसे फोटो येतात वाईड अँगल किंवा अल्ट्रा वाईड अँगल, खूप मोठे आणि असे लँडस्केप त्याच्यात येऊ शकतात. तर ही तशा एखाद्या लेन्समधून काढलेली आहे, पण ही डिजिटली रंगांसाठी मॅन्युप्युलेट केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की या आधीचे फोटो आणि मॅन्युप्युलेट केलेले फोटो याच्यात थोडाफार फरक नक्की जाणवतो. पण मॅन्युप्युलेशन किंवा डिजिटल कॉन्टेंट सुद्धा एक वेगळी कहाणी सांगतात. व्हिज्युअल अपील त्याचं वेगळं असतं. ते करू नका किंवा ते करावं की न करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जशी ज्याची गरज तसं तो ते मॅन्युप्युलेशन करतो. जर स्टोरी फारच वठवायची असेल, स्टोरी पहिली इम्पॅक्ट मेकिंग करायची असेल आणि जर गरज असेल तर हे नक्की करावं. कारण का स्टोरी सांगणं किंवा व्यक्त नीट होणं हाच त्या मागचा उद्देश असतो. मी पुढच्या इमेजकडे जातो. वरळी विलेज मधून जेव्हा सीलिंग कम्प्लीट झालेला तेव्हा ही काढलेली इमेज आहे. साधारण संध्याकाळच्या वेळची ही इमेज आहे. ढगाळ किंवा धुकं असलेलं असं वातावरण होतं. सगळ्या होड्या लागलेल्या होत्या. तुम्हाला नीट बघितलं तर दिसेल एकाही होडीत तुम्हाला कोणताही म्हणजे माणूस दिसणार नाही आणि सगळ्या होड्या लागलेल्या होत्या. थोडीशी भरतीला सुरुवात झालेली आणि तेव्हा टिपलेला हा फोटो आहे. मी जसं म्हणालो तसं की शेप्स डिफाईन करतात तुमच्या इमेजची क्वालिटी. असे रंग सुद्धा तुम्हाला मुंबईत दिसू शकतील. हा मरीन ड्राईव्ह स्टेशनच्या समोर जो ब्रिज खाली उतरतो, जिथे आता पादचाऱ्यांना अलाउड नाहीये जाणं. मी सायकल घेऊन गेलेलो तिथे आणि वरून हा फोटो काढायचा प्रयत्न केला आणि तेव्हा मला कळलं की थोडंसं आकाश निळशार आहे. पाणी इतकं स्वच्छ कधीच नसतं. हे 101% मी मॅन्युप्युलेट केलंय. एका ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीसाठी किंवा एका ऍडव्हर्टाइजमेंटसाठी मी हे मॅन्युप्युलेशन केलेलं आणि हा मोबाईलवरून काढलेला फोटो होता. नाही, हा DSLR वरून काढलेला फोटो होता आणि काढताना एवढं डोक्यात नक्की होतं की याची विस्तीर्णता दाखवणं हा याचा मागचा उद्देश होता. आणि मग मॅन्युप्युलेशन किंवा त्याच्यातल्या एम्प्टी स्पेसेस किंवा जे रस्त्यावरचे जे मार्किंग्स आहेत, दक्षिण मुंबईला मार्किंग कधीच फिकट होत नाहीत या भागात. कारण का राजभवन आणि या सगळ्या गोष्टी यांच्याशी संलग्न असल्यामुळे या सगळ्या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि अशा स्वरूपात तुम्हाला अर्ली मॉर्निंग दिसतील. अगेन हा कुठेतरी 6च्या आसपास, 6:30च्या आसपास काढलेला फोटो आहे. त्यामुळे प्रखर सूर्यप्रकाश निश्चितच नव्हता. पुढच्या फोटोत जातो. जसं म्हणतो आपण की मुंबई सगळ्यांचं वजन आपल्यावर कॅरी करते स्वतःच्या खांद्यांवर, तर अशा कुठच्या तरी आशयाचा सजेस्टिव्ह फोटो मला हवा होता. आणि असंच संध्याकाळी एक दिवस CST ला एका शूट नंतर साधारण मी शूट करायला गेलो. याचा बॅकड्रॉप जो मला दिसत होता की खूप छान बॅकड्रॉप दिसत होता. लाईट्स, दिवे लागणीची जस्ट वेळ चालू झालेली आणि मला अगदी त्याच्यात ऍक्च्युली डिस्टर्बन्स आला त्या टॅक्सीवाल्याचा. बरं, ही आहे परत आपली जुनी पद्मिनी जी प्रीमियर ती टॅक्सी आहे, म्हणजे ज्या टॅक्सी आता साधारण कमी राहिल्यात. आणि ती दिसली आणि म्हटलं आता मला काहीतरी वेगळं करता येईल. मग मी त्या सगळ्या लाईन्स यूज करत गेलो. मी सगळ्या लाईन्स माझ्या बघायला लागलो. मी कर्व्स बघायला लागलो. मी त्याच्यातली लाइटिंग क्वालिटी बघायला लागलो आणि म्हटलं या कॅरियरचा मी काहीतरी उपयोग नक्कीच करू शकेन. सो तशी ही सजेस्टिव्ह इमेज. दरवर्षी आपल्याला बघायला मिळतं मुंबईत एवढं पाऊस झाला, दक्षिण मुंबईत तेवढा पाऊस झाला आणि मग या लाटांवर आपण स्वार व्हायला जातो की नेकलेस लाट आपटतात या लाटा, मग पाणी बाहेर येतं. आणि खूप वर्ष माझ्या हे डोक्यात होतं. 2016-17 साली मी मुद्दामून जेव्हा भरतीच्या वेळा बघितल्या आणि मुद्दामून गेलो आणि तेव्हा हे असे सगळे पिक्चर्स मला काढता आले. गेटवेला बॅकड्रॉप मध्ये ठेवून साधारण जिथे जो काही जलउद्रेक होतो की खरंच लाटा बाहेर येऊन या ताजपर्यंत येतात. त्या लाटांबरोबर कचरा येतो. लांबून हे खूप विदारक आहे, मोठं दृश्य आहे खूप. पण नक्कीच हे अनुभवण्यासारखं आहे. हे तुम्ही एक बघू शकाल की साधारण नेकलेसला, क्वीन्स नेकलेसला आपण जेव्हा त्या लाटात आपटतात आणि त्याची मोठी जी लाट येते तेव्हा साधारण या अशा प्रकारचे फोटो तुम्हाला करता येतात.
त्याच फोटोमधला हा पुढचा सिक्वेन्स आहे. म्हणजे जी लाट पूर्ण आपटून त्याचं सगळं पाणी जेव्हा खाली आलं तेव्हा एक एक तुषार त्याच्यातला मला टिपता आला. आणि गाडीत बसून फक्त काच अर्धी ओपन करून हे फोटो काढलेत, कारण का पाऊस पडत होता आणि बाहेर जाऊन पावसात कॅमेरा काढणं आणि या गोष्टी जरा फार रिस्की असतात इक्विपमेंटच्या दृष्टीने. त्यामुळे या गोष्टींसाठी थोडी जास्त काळजी घ्यावी लागते, पण त्याच्यातलं इमोशन खूप गरजेचं आहे. फार लांब आपल्याला जायला लागत नाही अशा फोटोंसाठी. मुंबई युनिव्हर्सिटीचा जो फोर्ट कॅम्पस आहे तिकडचं हे दृश्य आहे. आपल्याला साधारण असे कर्व्स दिसले की आपल्याला वाटतं अरे हा लंडन मधला फोटो आहे, ग्रेट ब्रिटन मधला फोटो आहे, गॉथिक स्ट्रक्चर आहे, पोर्तुगीज स्ट्रक्चर आहे, साहेबांच्याच देशात म्हणजे हे मिळणार. तर असं काही नाहीये. आपल्याकडेही चांगलं लँडस्केपिंग आहे. फक्त काय या सगळ्या बिल्डिंग्सचा ऍक्सेस आपल्यापर्यंत नसतो, त्यामुळे आपल्याला हे कळत नाही. पण अदरवाईज इतकं चांगलं असलेले पण आपल्याकडे स्ट्रक्चर्स आहेत. हा एक खूप खास फोटो आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 17व्या मजल्यावरून दिसणारा राजाबाई टॉवर असा हा फोटो आहे. मागे तुम्हाला ओव्हल दिसेल, त्याच्या मागे उरलेली दक्षिण मुंबई आणि त्याच्या मागे समुद्र. खूप लेयर्ड फोटो आहे हा. मला दोनदा तीनदा याच्या आधी असे फोटो काढण्याची संधी मिळालेली. 2-3 वर्तमानपत्रात सुद्धा हा फोटो आलेला, कारण का अशा आशयाचा फोटो बरीच वर्ष काढला गेला नव्हता. मी नंतर काही गोष्टी तपासून पाहिल्या, त्याच्यानंतर मला कळलं 80च्या दशकात काही फोटोग्राफर्सनी अशा प्रकारचे फोटो काढलेले. आणि कलर फोटोग्राफीमध्ये प्रोबेबली हा एक पहिला असा एक फोटो असेल की ज्याच्यात बऱ्याचशा गोष्टी या एवढ्या हाईटवरून घेतल्या गेल्या. डिटेलिंग म्हणतो आपण, साधारण स्टोरी टेलिंग मध्ये जेव्हा डिटेलिंग येतं तेव्हा डिटेलिंग करताना तुमचं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं ठरतं. तुम्हाला झाडू दिसेल, झाडू बांधायचा जो काय म्हणतो आपण त्याची जी रस्सी आहे नायलॉनची, त्याला बांधलेली चेन दिसेल आणि त्या चेन बांधलेला साधारण ड्रेनेजचा जो पाईप आहे त्याचा आउटलेट आणि त्या झाडूमध्ये अडकलेला कचरा, या सगळ्या बॅकड्रॉपच्या मागे लाईन्स आहेत. त्या ड्रेनेजची पडणारी शॅडो आहे. आणि म्हणजे झाडू पण ज्या सिटीमध्ये आपल्याला बांधून ठेवायला लागतो अशी एक परिस्थिती आपल्यावर उद्भवलेली आहे. अशा प्रकारचं भाष्य करणारा हा फोटो आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या मागच्या बाजूच्या गेटला जे साधारण काळा घोडा साईडला उघडतं तिकडच्या कॉर्नरला एक उसाचा रसवाला आहे आणि तिथे उसाचा तो जम्बो ग्लास पिता पिता मला हे साधारण कुलूप दिसलं. तर मी म्हटलं अरे कुलूप का दिसतंय. मग मला कळलं की हे कुलूप कशाला बांधलंय. आणि मग मला खेळ कळला की म्हटलं हा फोटो खूप काही सांगून जातो. असाच हा वरळी सिलिंगचा फोटो. एक मांजर बाहेर येतंय, मागे बोके झालेले किंवा डिफोकस झालेले साधारण सगळे लाईट्स आहेत. मी थोडा पुढे जातोय पटापट. हा एक अजून फोटो आहे जो फाउंटनला काढलेला फोटो आहे. 2 चिमुकल्या मुली आहेत. साधारण कचऱ्याच्या डस्टबिन बॅग विकणारे जी मंडळी असतात त्यांच्या या 2 मुली आहेत. एक मुलगी त्याच्यात काहीतरी खाऊ खातीये आणि दुसरी मुलगी त्या डस्टबिन बॅगच्या जो रॅपर असतो त्याच्याशी ती खेळतीये. कुत्रा उभा आहे. साधारण RGB ज्याला आपण नॅचरल कलर्स म्हणतो तसे ग्रीन, रेड आणि ब्लू असे तिन्ही रंग दाखवणारे, ब्लॅक आणि येल्लो सारखं कॉन्ट्रास्ट दाखवणारे, कुत्र्यावर ब्लॅक अँड व्हाईटचा कॉन्ट्रास्ट दाखवणारे, मोठ्या मुलीला खायला दिलंय लहान मुलीला नाहीये हा एक कॉन्ट्रास्ट दाखवणारे, असे वेगवेगळे कॉन्ट्रास्ट दाखवणारे असे छायाचित्र आपण याला म्हणू शकतो. खाण्याचीच गोष्ट कराल तर बऱ्याचशा गोष्टी या चांगल्या मांडणीसाठी फेमस असतात. तर अशा प्रकारची मांडणी साधारण राजस्थान साईडला भरपूर असते, त्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह दिसू शकते. आपल्याकडची अशी मांडणी आपल्याकडे फार नसते, एवढा वेळ आपल्याकडे नसतो, पण राजस्थानला याची मांडणी खूप चांगली असते, खूप चांगलं दिसतं, अपिलिंग वाटतं. साधारण जर कोणी खवय्या असेल आणि खूप वर्ष मुंबईत राहत असेल तर हे जे काय समोर दिसतंय ते दिसल्यानंतर ह्याच्यात पहिला डोक्यात मुद्दा येतो तो म्हणजे गुरुकृपा. पण समोसा असेल, रगडा असेल, त्याची जी रकान्यांची थाळी म्हणजे त्याची जी प्लेट आहे ती असेल, ती आलू टिक्की असेल, या सगळ्या गोष्टी या फक्त गुरुकृपामध्येच मिळतात. हे कॉम्बिनेशन फक्त तिकडे मिळतं आणि ज्याने हे परत परत खाल्लंय त्याला ही रिकॉल व्हॅल्यू आहे.
सो काही फोटोज तुम्ही ॲज अ माइल स्टोन किंवा काही फोटो तुम्ही ॲज अ युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स म्हणून सुद्धा स्टोरी टेलिंग मध्ये वापरू शकता की हे असंच आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही कुठेही रिजिड होत नाही, याची फक्त दक्षता घ्यायची असते. खाण्याबरोबर काही स्टोरी टेलिंग तुम्ही बॅकड्रॉपनी सुद्धा करू शकता. हा एक वाईनचा ब्रँड होता जो मी खूप वर्षांपूर्वी शूट केलेला, आणि वाईन आहे हे कळणार कसं, तर मग आम्ही त्याच स्टुडिओतले, त्याच्याच वाईनच्या स्टुडिओमधले एक ऑस्ट्रेलियन वाईन स्टुडिओ आहे अंधेरीला, तर ते त्याचे बॅरल्स वापरले बॅकग्राऊंडला. एका बॅरलवरती वाईनची बाटली आणि तो ग्लास ठेवला आणि मग तो प्रोडक्टचा फोटो म्हणून काढला, की जेणेकरून याच्यात वाईन आहे हे मला परत सांगायची गरज नाही. हे बॅरल्स हे त्याचं सूचक चिन्ह आहे. त्याच वाईन मधला हा एक अजून एक प्रकार जर तुम्ही निरखून बघितलं, पारखून बघितलं, तर याचं जे रॅपर आहे, या रॅपरवर या वाईनचं जे नाव आहे हे ब्रेल लिपीत लेबल केलेलं आहे. त्यामुळे हा खूप खास फोटो आहे माझ्यासाठी, की हे जेव्हा मला कळलं की अरे हे ब्रेलमध्ये केलंय, तेव्हा म्हटलं अरे नाही, याचा फोटो माझ्यासाठी खूप गरजेचा आहे. त्यामुळे अशीही काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला खूप आकर्षित करतात तुमच्याकडे. पुढे जातो, मॅक्रो फोटोग्राफी मला खूप आवडते. कास पठाराला दरवर्षी जाण्याचा योग येतो. स्मिथिया नावाची ही वनस्पती, याला मिकी माऊस पण म्हणतात, आणि त्याच्यावरचा प्रत्येक दवबिंदू हा जर टिपायचा असेल तर साधारण काय म्हणतो आपण त्याला, की काही त्याला टेक्निक्स आहेत त्याच्या, किंवा त्याचं काही फ्लॅशची काही टेक्नॉलॉजी आहे, प्रखर लाईट लागतो किंवा त्याला मोठे अपर्चर्स लागतात. तर काही तंत्रशुद्ध करामत करून अशा प्रकारचे फोटोही काढता येतात. पुष्कर 2-4 वर्षापूर्वी मला पुष्कर विषयी भरपूर वाचायला मिळालं, खूप जणांकडून खूप वर्ष ऐकलेलं. आणि कोणताही फोटोग्राफर हा जर पुष्करला गेला नाही, म्हणजे ज्याला स्ट्रीट फोटोग्राफी आवडते, ज्याला फूड फोटोग्राफी आवडते, किंवा ज्याला पीपल फोटोग्राफी, इमोशन्स हे आवडतं, आणि तो जर पुष्करला गेला नाही, तर मी खरंच म्हणेन त्याचं आयुष्य व्यर्थ आहे. मी रघुराय किंवा त्यांच्या काळातल्या बऱ्याच फोटोग्राफरचं पुष्करचं त्यांचं काम बघितलंय, किंवा कुंभमेळ्यातलं त्यांचं काम बघितलंय, आणि मग मला कळलं की अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला खूप पुढे घेऊन जातात. दरवर्षी न चुकता मी पुष्करला जातो, आणि पुष्करच्या या काही रंगछटा आहेत. जसं आपण बघतो की पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं हे राज्य आहे, की जिथे हौद रिकामा आहे, डेझर्ट आहे, सगळं वृक्ष असं सगळं दिसतंय, थोडासा हिरवळ आहे, उंट उभे आहेत, 2 माणसं अगदी आपण इंटरसेक्शन पॉइंट फोटोमध्ये ज्याला म्हणतो ते आहे, आणि निळशार आभाळ आहे. तर अशा सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा मिळतात तेव्हा तुम्ही चांगल्या स्टोरी टेलिंग इमेजेस बनवू शकता. असं नाहीये की त्या हौदात पाणी नव्हतं, मग मी असा एक हौद शोधला की ज्याच्यात पाणी आहे. असाही एक मला फोटो त्याच्यात दिसला, की साधारण तिथे पाण्यासाठी पैसेही मोजावे लागतात. त्यामुळे उंट एकदा पाणी प्यायला आला, आणि कॅमल ट्रेडिंग असं आपण म्हणतो पुष्करला होतं. त्यामुळे पुष्कर हा माझ्या आयुष्यातला अगदी म्हणजे वर्षातले 3 ते 4 दिवस हे मी पुष्करसाठी ठेवलेले असतात. कारण का इतक्या गोष्टी तिथे शिकायला मिळतात फक्त ऑब्झर्वेशन नुसार, की त्याला काही तोडच नाही. हायड्रोजनचे जे फुगे असतात आणि त्याच्यातून जी सफारी होते आजकाल, की एका विशिष्ट अल्टिट्यूडवर घेऊन जातात आणि ते खाली येतात. पण तेच हायड्रोजनचे फुगे आणि हे जे गरीब कॅमल ट्रेडर आहेत हे साधारण आर्थिक विषमता किंवा सामाजिक विषमता प्रतीत करतात. त्यामुळे कॉन्ट्रास्टिंग आणि स्टोरी टेलिंग इमेजेस होऊ शकतात. कॉर्नरच्या 2 बिअरच्या बाटल्या, कळशा, या सगळ्या गोष्टी फोटोमध्ये हुकिंग व्हॅल्यूज, हुकिंग पॉइंट्स म्हणून येतात. हा एक 2 वर्षापूर्वी काढलेला पुष्करचा फोटो आहे. म्हणजे मी 3-4 वर्ष सलग पुष्करला गेलो, आणि साधारण 2 वर्षापूर्वी हे सडनली इतकं चेंज झालंय पुष्कर, की पहिल्या वर्षी पुष्करमध्ये फोटो काढताना कधी कोणी त्रास दिला नाही किंवा कधी कोणी पैसे मागितले नाहीत. पण ह्या वर्षी म्हणजे 2018 साली मला असं प्रकर्षाने जाणवलं की पुष्करमधली माणसं फोटो काढल्यानंतर पैसे मागायला लागली, की भाई साहब पैसा देना होगा, हा फोटो तो बना रहे हो लेकिन पैसा देना होगा. तो असा माझ्याकडे पैसे मागायच्या थाटात असा तो मागतोय, आणि मागे काळ्या रंगाचे थोडेफार जे उंट आहेत. ही पुष्करची अजून एक ओळख, की कॅमल ट्रेडिंग हे फक्त राजस्थान नाही, कच्छ किंवा अजून काही जिथे उंटांची देवाणघेवाण होते अशा सगळ्या रिजनमध्ये होतं, आणि रिजन वाईज उंटांचे प्रकारही वेगवेगळे असतात. हा एक पुष्करचाच ऑरेंज बाबा म्हणून आहे फेमस. ऑरेंज क्रॉक्स, ऑरेंज बॅग,
ऑरेंज फ्रेम्सचा चष्मा, पूर्ण ऑरेंज पेहराव असा असलेला हा तिकडचा फेमस बाबा. तिबर किंवा रोहतांगच्या वर आपण जेव्हा लडाखच्या साईडने जायला लागतो, स्पितीच्या साईडने जायला लागतो, तेव्हा हे साधारण ट्रक्स वगैरे तुम्हाला दिसतात, जाताना आपल्याला दिसतात. साधारण हा अल्टिट्यूड फोटो आहे आणि फोरग्राऊंडला खाली मी आर्मीचे जे लाईनमध्ये जाणारे ट्रक्स आहेत ते टिपण्याचा प्रयत्न केलाय. पूर्ण डोंगरावर आकाशाच्या किंवा ढगांच्या छटा आहेत. मी एक 5-7 मिनिटं अजून घेतो. साधारण बरेच फोटो आहेत. बोलण्याच्या नादात मला कळलं नाही की आपला साधारण वेळ संपत चाललाय, पण जेवढे फोटो मी या स्लाइड शो मध्ये घेतलेत ते मी पटापट तुम्हाला रोल करून दाखवतो. त्याच भागातला हा एक अजून फोटो, थोडासा वाईड किंवा थोडासा पॅनोरमा टाईप अँगल असं आपण याला म्हणू शकतो. पूर्ण शॅडोज जेव्हा त्या लँडस्केपवर येतात तेव्हा ते अगदी मनमोहक दिसतं. ही आमची भंडारदाराची कॅम्पसाईट आहे आणि जसं आपण म्हणतो की बेसिक कलर्स किंवा जी साधारण इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी शिकणाऱ्या माणसांना तरी लगेच कळेल की ज्याला आपण नॅचरल रंग म्हणतो, RGB, रेड, ग्रीन, ब्लू आणि नेचर असा एक कुठेतरी संगती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. हा अगदी लेटेस्ट काढलेला फोटो आहे. परत एक पॅनोरमा. हा मंडूचा फोटो आहे मध्य प्रदेशातल्या, इंदोरच्या जवळ आहे हे. आणि तिकडचा गाईड, तिकडचा रखवालदार आणि तोफा ठेवलेल्या गालीचे आभाळ आणि मंडूचा जो परिसर आहे, स्ट्रक्चर आहे महालाचं तळ्यातलं, हे सगळं या एका फोटोमध्ये मला प्रतीत करण्यात आलं. फेमस मळवलीचा विसापूर नावाचा जो किल्ला आहे, विस्तीर्ण असा किल्ला आहे आणि याच्या मधला जो भाग तुम्हाला दिसतोय, जिथे तुम्हाला छोट्या छोट्या मुंगीसारख्या गोष्टी दिसत आहेत, ती ऍक्च्युली वर चढणारी माणसं आहेत. पाऊस जर खूप झाला तर तिथूनच साधारण एक मोठा वॉटरफॉल चालू होतो आणि लवकर वर जाऊन हे टिपता यावं म्हणून धुक्याचं टायमिंग आणि हे सगळं गोष्टी बघून, आणि आता काय होत होतं, जसं जसं धुकं येत होतं तसं तसं याच्यातला जो तटबंदीचा भाग होता हा विजिबल होत नव्हता, त्यामुळे पटकन वर जाऊन फोटो काढणं गरजेचं होतं. साधारण प्रथम दर्शनी वाटतो तो हा असा कापूस किंवा बर्फ नाहीये, हा एक कच्छच्या रणातलं मीठ आहे आणि त्या मिठाला फोरग्राऊंडला घेऊन एक साधारण शेवटच्या 1/3 मध्ये मी सनसेट घेण्याचा प्रयत्न केलाय. हा पण एक मोबाईलवरून काढलेला फोटो आहे, पण हा फसवा फोटो होऊ शकतो, कारण का बरेचदा असं हे वाटतं की अरे नाही, हे काहीतरी वेगळं आहे, एडिट केलंय. हा एडिट केलेला फोटो नाहीये. पीर पांजाल वगैरे आपण जी लाईन म्हणतो की साधारण मनालीच्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा या सगळ्या लँडस्केप्सच्या छटा येतात. खूप लँडमार्क लँडस्केप्स आहेत, हे मोठे मोठे ट्रॅव्हर्स आहेत इकडे आणि लँडस्केप फोटोग्राफर्स मध्ये हे खूप फेमस आहेत, त्यामुळे त्याची कहाणी लँडस्केप फोटोग्राफर्स पटकन समजू शकतात. आपण साधारण शेषशाही विष्णू बघितला असेल. प्रथम दर्शनी हा जेव्हा मी पाहिला, हे साधारण हम्पीचं चित्र आहे आणि हा बौद्ध दिसतोय. अशा काही पोजेस तुम्ही वेगळ्या म्हणून नक्कीच प्रतीत करू शकतात. सध्या माझी पिलर्स ऑफ हम्पी नावाची एक सिरीज इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चालली आहे. त्याच्यात वेगवेगळ्या पिलर्सवर असलेल्या कहाण्या या टिपायचा मी जो प्रयत्न केलेला त्या मी सध्या देतोय. आंधरलेल्या काही वर्षापूर्वी कासव बघायला गेलेलो तेव्हा संध्याकाळी असलेला हा मनमोहक समुद्र किनारा. असं काही नाही की मियामीलाच गेलं पाहिजे किंवा अमेरिकेतच गेलं पाहिजे, भारतातून किंवा कोकणातून सुद्धा असे मनमोहक नजारे आपल्याला दृष्टीस पडू शकतात. हे एक फारच विदारक दृश्य मला काही वर्षांपूर्वी 2018 साली काशच्या टूरवरून परत येताना आमच्या ड्रायव्हरने एका पुलावर ब्रेक घेतला, पूल संपून, आणि त्या पुलावरून पास होताना साताऱ्याच्या जस्ट बाहेर पडताना हा पूल लागतो नदीचा, आणि या पुलातून जस्ट बाहेर मी पडताना जस्ट मला काहीतरी दिसलं की अरे या नदीत काहीतरी, नदीच्या पात्रात मूर्त्या आहेत. आणि म्हणजे असं काय प्रत्येक वेळी आपण पॉझिटिव्ह स्टोरी सांगतो अशातला भाग नाही. कधीतरी तुम्हाला विदारक दृश्य सुद्धा टिपावी लागतात फोटो जर्नलिस्ट म्हणून. तर एका कॉर्नरला ती आरती चालली आहे, विसर्जनाची तयारी चालली आहे, आणि दुसऱ्या भागात त्या नदीच्या पात्रात सकाळपासून दुपारपासून ज्या मूर्त्यांचं विसर्जन झालंय ते आहे, आणि आपण म्हणतो पंचमहाभूत किंवा एलिमेंट्स आहेत. तर या फोटोमध्ये ते सगळे एलिमेंट्स येतात.
म्हणजे मनुष्य आला, पाणी आलं, माती आली, आकाश आलं, वारा, हे सगळे एलिमेंट्स या एका इमेजमध्ये येतात. त्यामुळे कधी कधी अशी विदारक फोटो तुम्हाला घ्यावे लागतात की फोटो जर्नलिझम शिकवताना किंवा फोटो जर्नलिझमच्या स्टुडंट्सना शिकवण्यासाठी याचा उपयोग मला खूप होतो. आणि आपण म्हणतो ना की कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. सो हा एक कॉन्ट्रास्ट प्रतीत करणारा फोटो आहे. मी थोडंसं वेडिंगकडे येतो. वेडिंगमध्ये आपल्याकडे भरपूर मजा असते, इमोशन्स असतात, दागिने, वेगवेगळ्या रंगछटा, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या ट्रेडिशन्स, पारंपरिक वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. कानपिळचा एक आपल्याकडे विधी असतो आणि तेव्हा तुम्ही बघू शकता की साधारण वेगवेगळ्या एक्सप्रेशन्स मिळतात. आणि ॲज अन ऑथर आपली ही जबाबदारी असते की तुम्ही या गोष्टी मिस करून तुम्हाला चालणार नाही, की तुम्हाला काहीही झालं तरी नीट टिपताच आलं पाहिजे. याच प्रकारे असे काही मुमेंट्स असतात की साधारण तुम्हाला असं वाटतं की आता याच्यात अक्षता टाकतायत, पण त्या अक्षता इतक्या ब्लर झाल्यात किंवा या अक्षता इतक्या ब्लर केल्यात की इथे तुम्हाला कुठेतरी तुमचं तंत्र विकसित करायला लागतं की ओके, ही अशा प्रकारची इमेज आहे. साधारण लाजाळू हा स्वभाव मुलीकडचा असतो, पण इथे मला हा कॉन्ट्रास्ट टिपता आला की त्याने मस्त पगडी घातलीये आणि ती बाजीरावाची वगैरे पगडी आहे आणि तो साधारण जस्ट खाली बघत होता आणि तेव्हा त्या अक्षरांचा भडीमार झाला आणि मला त्याच्यातली मोशन कळली की इथे मी जर अक्षता ब्लर करू शकलो तर ह्याच्यात वेगळं काहीतरी प्रतीत होईल, कॉन्ट्रास्टिंग प्रतीत होईल. सुन्मुख म्हणून जो प्रकार असतो की आता या 3 जणांमधल्या एकाने जरी माझ्याकडे बघितलं असतं तरी या फोटोची मजा गेली असती. आणि आता ही इमोशन त्यांनी एन्जॉय केली, हा विधी त्यांनी एन्जॉय केला आणि हे या तिघांचा या आरशावर असलेला कटाक्ष सांगतो. सो असे पण फोटो स्टोरीज असतात, वेडिंग स्टोरीज ज्याला आपण म्हणतो, हेही आजकाल नवीन नावरूपाला यायला लागलंय. हा चेहरा तुमच्या ओळखीचा असेल, त्या पार्ल्यातलाच यशोमान आपटे, खूप वर्षांपूर्वी त्याचा हा काढलेला फोटो आहे. यशोमानला बघितलं की त्याच्या चेहऱ्यावरचा पहिला भाव आपल्याला दिसतो त्याचे डोळे. त्यामुळे त्याच्या डोळ्यांवर कॉन्सन्ट्रेट करून बाकी सगळ्या गोष्टी नंतर नोट केल्या गेल्या. अशाच प्रकारचं एखादं ऑक्युपेशन बेस्ड फॅशन शूट आम्ही केलेलं. वेगवेगळ्या ऑक्युपेशन, रस्त्यांवरच्या ऑक्युपेशन बरोबर फॅशन मॉडेल्स, असा एक प्रोजेक्ट अजूनही चालू आहे. आता लॉकडाऊनमुळे तो थांबला, पण अदरवाईज तेव्हा एक काढलेला हा फोटो पेपरवाला आणि फॅशन मॉडेल बरोबर. तसाच साधारण मॉर्निंगचे काही भाव असतील, कॉफी पितानाचे काही भाव असतील. तुमची स्टोरी तुम्हाला जी अपेक्षित आहे ती सांगणं खूप गरजेचं असतं. ब्लॅक अँड व्हाईट मोनोक्रोम आपण ज्याला म्हणतो, जिथे लाइटिंगला खूप जास्त स्कोप असतो आणि ते कठीण असतं. तिथे इंडोरला एक प्रात्यक्षिक देताना हा एक काढलेला फोटो जिथे शॅडोज खूप चांगल्या प्रतीत होतात. विंटेज शूट ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचा विंटेजचं हे ब्लेझर आहे आणि ते प्रतीत करण्यासाठी तशी बॅकग्राऊंड जी आहे, तुटकी फुटकी बॅकग्राऊंड, लाकडी दरवाजा, लाकडी जिना, अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये मॉडेल, अशा प्रकारचं एक शूट त्याच्याबरोबर केलेलं यश देशपांडे म्हणून हा मॉडेल आहे. आर्टिस्ट जेव्हा आपण बघतो, जे आर्टिस्ट आपली कला जेव्हा दाखवतात, तेव्हा जुगलबंदी तिगलबंदी चालू असताना आर्टिस्ट एकमेकांकडे काही खाणाखुणा करतात आणि मला खूप त्याच्याबद्दल उत्सुकता होती. हा स्वीकार कट्टीचा फोटो आहे. मी 2 ते 3 वर्षापूर्वी त्याच्याबरोबर 2-3 शोज शूट केले आणि पवईला एका शूटला मी गेलेलो आणि मी 3-4 वेळा बघितलं की त्या तिघांची, म्हणजे एक संतूरवर होता, स्वीकार सितार वाजवत होता आणि तबलजी होते. तर तिघांचं काहीतरी चाललेलं कम्युनिकेशन आणि मला काही कळत नव्हतं की हे नक्की काय आहे. मग मला नंतर कळलं की कधी-कधी असं होतं की काही गोष्टी मिस होतात किंवा काही गोष्टी चुकतात किंवा काही गोष्टी या आर्टिस्ट दुसऱ्याला चॅलेंज करतात की असं येतं का तुला, असं येतं का. तर हे मला समोरून कळत होतं की यांचे आय कॉन्टॅक्ट होत आहेत. मग म्हटलं आता समोरून फोटो काढून फायदा नाही, मला संतूर वादक आणि स्वीकार अशा दोघांचं काहीतरी म्हटलं आपल्याला आय कॉन्टॅक्ट मिळाला तर या इमेजला काहीतरी वेगळं रूप येईल. आणि म्हणून मी साधारण डाव्या हाताला गेलो आणि थांबलो की हे परत कधीतरी हा करणार आणि हे टिपायचा प्रयत्न केला. ही कॅज्युअल मुवमेंट असते आणि खूप मजा येते अशा प्रकारच्या स्टोरीज सांगताना. हा एक अतिशय महत्वाचा फोटो माझ्या आयुष्यातला सुद्धा. साधारण मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी लोकमान्य सेवा संघात आलेले
आणि तेव्हा मला फोटोग्राफी करायची संधी लोकमान्य सेवा संघाने दिली. आणि मे महिन्यात साधारण मोठ्या मताधिक्याने आणि आउटराईट मेजॉरिटीने ते निवडून आले. आणि असं पहिल्यांदा झालं की पार्ल्यात मोदी आले, लोकमान्य सेवा संघात आले. आणि हे सगळं होत असताना असं एक अतिशय उत्कट भाव त्याच्यात होते की कोणताही माणूस जेव्हा लोकमान्य सेवा संघात येतो तेव्हा तो टिळकांना वंदन करतो आणि मग पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. तर म्हणजे या फोटोला लोकमान्य हे एकच कॅप्शन चालण्यासारखं होतं की हा फोटो जेव्हा मी काढला तेव्हा मला एका सेकंदात कळलं की मी काहीतरी विलक्षण केलंय. कारण का लोकमान्य सेवा संघात येऊन लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला एक लोकमान्य नेता जो खूप फेमस आहे, जो खूप आदरणीय आहे आणि जो आता देशाचं नेतृत्व करतोय जगात, आणि त्याची प्रतिमा आपण जाणतोच की काय सध्या ज्या प्रकारच्या गोष्टी सध्या चालल्यात. तर म्हटलं अशी अशी इमेज मला पुढे माझ्या आयुष्यात परत करता येईल की नाही मला माहित नाही. माझ्याकडे या पूर्ण गोष्टीचा सिक्वेन्स आहे आणि त्याच्यातला हा एक फोटो. याच फोटोमध्ये पुढे एक अजून फोटो आहे, पण त्याच्या आधी एक 2-3 असे काही फोटो की जिथे साधारण लो लाईट फोटो म्हणतो की जे खूप कठीण असतात घ्यायला, जिथे मोशन, जिथे तुम्हाला कलर्स या सगळ्या गोष्टी करता येतात. हा एक साधारण जे तोंडातून आग आणण्याचा आभास निर्माण करतात, तो राजस्थानला एक चोकीधाणीमध्ये काढलेला फोटो. हा एक नवीन प्रकार आहे, तुम्हाला साधारण बघितल्यावर आश्चर्य वाटेल. लाईट पेंटिंग ज्याला आपण म्हणतो, साधारण 2017-18 साली लाईट पेंटिंग नावरूपाला जास्त यायला लागलं सोशल मीडियामुळे. आणि एरिक पार नावाचा त्याचा फोटोग्राफर आहे, त्याच्याकडे या लाईट पेंटिंगचे पेटंट्स आहेत. आणि लाईट पेंटिंग शिकवण्याचं वर्कशॉप घेणारा भारतातला मी पहिला आर्टिस्ट आहे, लाईट पेंटिंग आणि स्टील वूल. त्यामुळे लाईट पेंटिंग वरून काय काय करता येतं. तर ह्याच्यात कोणत्याही प्रकारचं फोटोशॉपचं तंत्रज्ञान वापरलेलं नाही. टॉर्च आणि लाईटच्या साह्याने हा काढलेला फोटो आहे आणि हा फोटो आहे. त्याच प्रकारे आपण जेव्हा म्हणतो स्टील वूल, तर हा स्टील वूल म्हणून एक प्रकार असतो. साधारण एक एक वस्तू असते की ज्याला आग लावून तुम्ही ती फिरवलीत आणि त्याच्याबरोबर ज्या ठिणग्या बाहेर येतात त्याच्याबरोबर हे फोटो करता येतात. आणि फार कमी जण हे भारतात शिकवतात. मी जरा पटापट पुढे जातोय, थोडासा वाईल्ड लाईफ कडे येतो, कारण का माझा बेस्ट जॉनर वाईल्ड लाईफ आहे. हा डोळा मारणारा मत्स्य गरुड, रेअरली असं काही होतं, दिवसा ढवळ्या मत्स्य गरुड डोळा मारतोय. स्टोरी टेलिंग, चोचीत पकडलेला जिवंत सरडा, आणि आपण ज्याला हॉकाय टेक्नॉलॉजी म्हणतो त्या हॉकाय टेक्नॉलॉजीचा वापर करून नंतर हॉकाय, तो जो हॉक आहे हा चेंजेबल हॉक इगल, आणि त्याने तोंडात पकडलेला, हा 2011 साली मी बनवलेली इमेज आहे. खूप वर्ष ही इमेज, आणि ह्याचा पूर्ण सिक्वेन्स आहे माझ्याकडे. खूप सारे पुरस्कार मिळाले या इमेजसाठी मला, कारण का हा पक्षी मुळातच पटकन दिसत नाही. तुम्ही बघाल त्याच्या बॅकग्राऊंड आणि त्याच्या पंखांच्या रंगात पण मला काही कॉन्ट्रास्ट करता आला नाही. वाईल्ड लाईफ मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, लाइटिंग काहीच निवडू शकत नाही, ते समोर असतं तेच टिपायला लागतं. हा आपला रोहित पक्षी, फार लांब जावं लागत नाही, अगदी 20-22 किलोमीटरवर भांडूपला गेलात तरी हा फोटो दिसतो. या फोटोचं वैशिष्ट्य, साधारण रोहित पक्षी हा मॉबिंग बिहेवियर, म्हणजे कळपात राहणारा, सगळ्यांबरोबर राहणारा, पण हा पक्षी मला आयसोलेट करून मिळाला. हा थोडासा लांब आलेला पक्षी होता, त्यामुळे वेगळी एक कॉन्ट्रास्टिंग, त्याच्या बिहेवियरल कॉन्ट्रास्टची ती स्टोरी. वाईल्ड लाईफ इंडिया मॅगझिनने या सिक्वेन्सची खूप दखल घेतलेली. पेंचला असलेला रेसस मकाऊ किंवा माकडं आपण जी म्हणतो, त्या माकडांची ही एक सिरीज आहे. 1, 2 आणि साधारण हा तिसरा, असे ते 3 फोटोजची एक सिरीज वाईल्ड लाईफ इंडिया मॅगझिनने प्रतीत केलेली. त्याच्यानंतर हा एक बांधवगड मधली ही इमेज आहे, जी साधारण तुम्हाला दिसू शकेल की एक वुडपेकर आहे, सुतार पक्षी आहे, आणि साधारण सुतार पक्षी तळ्यात पाणी पितो किंवा पाणथळी जागांवर पाणी पितो. पण आता काय परिस्थिती आली आहे की त्याला टाकीचे जे लिकेज पॉइंट्स आहेत तिथून पाणी प्यावं लागतं. पाण्याचं इतकं दुर्भिक्ष मे महिन्यात बांधवगड किंवा मध्य प्रदेशच्या साईडला असतं.
तर एका वेगळ्या गोष्टीवर वाईल्ड लाईफच्या दृष्टीने भाष्य करणारा हा फोटो आहे. वेगवेगळ्या छटा आपल्याला सामाजिक गोष्टीतल्या त्याच्याबरोबर बांधता येतात. गुजरात मधली इमेज आहे. 3 मैना, साळुंख्या आहेत या, मैना आपण ज्याला म्हणतो, आणि त्या खाली बघत आहेत. असं वाटतं की अरे काय बघतायत ती खाली का बघतायत. एक सिरीज तयार होते, कर्व्स दिसतात, एक CFL बल्ब आहे कर्व. तर शेप्स आणि या गोष्टी त्याच्यात गेन केल्यात. ऍक्च्युली खाली एक माणूस फाफडा तळत बसलेला, आम्ही तो फाफडा खात होतो आणि हे तिथे बघत होत्या, तेव्हा काढलेला हा फोटो आहे. याची स्टोरी ऑब्व्हियसली याच्याशी कनेक्ट होत नाही, पण खूप खेचक अशी एक ही इमेज आहे. टायगर्सकडे येतो शेवटचा सेगमेंट. माझा सगळ्यात आवडता पार्ट. वाईल्ड लाईफ मध्ये मला टायगर्स शूट करायला खूप आवडतात. नूर नावाची ही एक टायग्रेस आहे आणि ती साधारण आपल्या पिल्लाला काहीतरी सुनवतीये, ओरडतीये, अशा उत्कट भावाचा ही एक इमेज आहे. साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी ही इमेज क्रिएट केलेली रणथंबोर टायगर रिझर्व मध्ये. तशीच रणथंबोरच्याच एका भागात 6 नंबरच्या भागात T8 लाडली नावाची एक टायग्रेस आहे आणि तिचं ते एक पिल्लू आहे. आणि असा संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केलाय की साधारण वाघाचे जे सुळे असतात, जे तो शिकार करायला वापरतो, कॅनाइल्स म्हणतो आपण त्याला, तर तुम्ही नीट मोजलेत तर याच्यात तुम्हाला 6 सुळे दिसतील. जनरली वाघाचे 4 सुळे आणि त्या पिल्लाचे 2, असा तो एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही खूप फेरोशियस इमेज आहे. खूप ज्याला आपण म्हणतो अटॅकिंग, निगेटिव्ह माइंडसेट क्रिएट करणारी इमेज आहे. एकतर वाघ, क्रूरता ज्याला आपण म्हणतो, त्या क्रूरतेचं प्रतीक म्हणजे त्याचा जबडा, त्याचे दात, हे एक्सप्रेशन ह्याच्यातून प्रतीत करण्याचा प्रयत्न केलाय. अजून एक 2015 साली क्रिएट केलेली इमेज. साधारण 1 वाघ दिसतो, 2 वाघ दिसतात, 3 वाघ दिसतात. 3 वाघ वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात, पण 3 वाघ एकच गोष्टी करू शकतात, अशा प्रकारची इमेज. या पण इमेजेसला बरेच पुरस्कार मिळाले. टायगर परेड या इमेजचं असं कॅप्शन होतं. माझ्याबरोबर अजून 2-3 बँगलोर बेस्ड फोटोग्राफर होते, त्यांना साधारण अशाच प्रकारची इमेज मिळाली. त्यामुळे हा माझा खूप आवडता फोटो आहे. प्रत्येकाची शॅडो सुद्धा सिंक्रोनाइज झाली आहे आणि कृष्णा T19 आणि तिचे 2 कब्स हे या फोटोत आहेत. आणि राजबाग नावाच्या जागी रणथंबोरला हा काढलेला फोटो आहे. साधारण एक वाघ दुसऱ्याकडे बघतोय, दुसरा वाघ आउट ऑफ फोकस आहे, पहिल्या वाघाच्या मागच्या बाजूला मी फोकस केलाय. त्यामुळे अशी कुठेतरी स्टोरी होते की आता हा वाघ त्यावर अटॅक करणार का, तर असं नाहीये. पण अशी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न केलाय की साधारण अटॅकिंग नेचर कळावं किंवा लपून छपून जो हल्ला करतो अशा प्रकारचं जे वाघाचं नेचर आपण जाणून असतो, तर त्याचाच हा एक प्रयत्न. नॅशनल ॲनिमल आणि नॅशनल बर्ड टुगेदर. ही एक पेंचची शर्मिली नावाची टायग्रेस आहे आणि तिच्याबरोबर बॅकड्रॉपला तळ्याच्या त्या साईडला 2 मोर आहेत आणि अगदी अर्ली मॉर्निंग धुकं असताना असा काढलेली इमेज आहे. आणि आपण म्हणतो ना साधारण वाघ पोजेस देतात, तर त्याच्या आधी वाघ उठल्यानंतर साधारण हे असे स्ट्रेचिंग वगैरेचे एक्सरसाइज करतात. थोडंसं टायगर बिहेवियर आपल्याला माहित असेल तर आपण या गोष्टींचा आधीपासूनच, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आपण आधीपासूनच याचा हेतू ओळखू शकतो आणि आपल्या फ्रेम्स लावू शकतो, तर त्याचा भरपूर फायदा होतो. जंगल वाचन, जंगल अरण्य वाचन याचा सगळ्याचा. त्याच शर्मिलीचा पुढे जाऊन माझी खूप वर्ष एक विशलिस्ट इमेज होती की रिफ्लेक्शन असलेली एखादी इमेज बनवणं. फोरग्राऊंडला तुम्हाला बहाव्याचं पण रिफ्लेक्शन दिसेल. पिवळ्या रंगाचा जो बहावा वृक्ष असतो, त्याची फुलं असतात, त्याचं तुम्हाला रिफ्लेक्शन दिसेल आणि बरोबर टोन आउट झालेली तिची टेल जी वर परत गेली आहे आणि ती पाणी पिते, अशा प्रकारची ही स्टोरी टेलिंग रिफ्लेक्शनची इमेज आहे. अजून एक 2014 साली काढलेला हा जगातला सगळ्यात जास्त फोटो काढलेला वाघ आहे, म्हणजे मेल. तुम्ही बघितलं तर त्याच्या फोरहेडवर, त्याच्या कपाळावर CAT अशी अक्षर आहेत. कॅट म्हणजेच वाघ किंवा मांजर आपण असं म्हणतो, तर बिग कॅट्स मध्ये फेमस असं हे जगविख्यात मुन्ना नावाचा वाघ आहे आणि हा कान्हा अभयारण्यात आढळायचा. 2-2.5 तास मुन्ना बरोबर आम्ही फोटोग्राफी केलेली. आणि टायगर फोटोग्राफीमध्ये एक प्रकार असतो की साधारण तुम्ही हेड ऑन इमेज मिळवलीत, म्हणजे त्यात वाघ तुमच्याकडे बघत असताना वाघाचा पूर्ण पुढचा भाग जेव्हा तुम्ही कॅमेरात टिपता, तेव्हा त्याला आपण हेड ऑन इमेज म्हणतो. तो हेड ऑन इमेज इज जनरली यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ टायगर्स. सो तशी ही खास इमेज होती, हेड ऑन इमेज होती माझी पहिली मुन्ना बरोबर काढलेली.
त्याच मुन्नाची साल वृक्ष जो असतो त्या साल वृक्षाच्या बॅकड्रॉपला असलेली इमेज, मध्ये बरोबर त्या झोनची बॉर्डर येते आणि त्या पलीकडे असलेल्या त्या 3 गाड्या आहेत त्या या झोनमध्ये येऊ शकत नाहीत कारण का तिथे झोन संपतोय आणि वाघ थांबलाय की इथे जाऊ का तिथे येऊ, अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारी इमेज आहे. ही अजून एक इमेज मला फार आवडते. साधारण 2011 किंवा 2012 साली जेव्हा बर्ड रेसेस व्हायच्या, पक्षी निरीक्षणाच्या रेसेस व्हायच्या, तेव्हा पॅराडाईज फ्लायकॅचर नावाच्या एका पक्षाला टिपताना हे सगळे माझे मित्रमंडळी आहेत आणि तुम्ही बघाल तर साधारण 20-22 जण आहेत आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी कॅमेरा दुर्बीण काहीतरी रोखून आहे आणि मला 1 सेकंद वाटलं मी सुद्धा ते करत होतो, मी सुद्धा रोखून होतो आणि 2 सेकंदांनी मला जाणवलं की अरे सगळेच तिथे बघतायत. तर म्हटलं ही एक वेगळी इमेज करता येईल आपल्याला की काय एक्झॅक्टली आहे, काय व्हीआयपी आलंय का, काय झालंय, काय असं काय दिसतंय. म्हणून मी थोडासा बाजूला आलो, लांब गेलो आणि ही इमेज टिपली. तर आज बऱ्यापैकी मी एक साधारण 70 ते 75 फोटो मागची थोडी बहुत जी असते ती कहाणी तुम्हाला सांगितली. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही या फीडवर नक्कीच देऊ शकाल. मी त्याचा उत्तर देईन तुम्हाला आणि ही फीड फेसबुकवर राहील त्यामुळे मी याची उत्तर तुम्हाला नंतरही देऊ शकेन. साधारण फोटोग्राफी छंद जोपासता त्याच्यातून एक वेगळं सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळतं. आपण काढलेल्या फोटोंचं समाधान जेव्हा आपल्याला स्वतःला मिळतं तेव्हा असं वाटतं की आपण व्यक्त होतोय ते बरोबर होतोय. त्याच्या मागची अर्थमार्जन करण्याची इच्छा, वृत्ती, ते फोटो स्टॉक करणं, विकणं, कॉपीराईट्स हे करण्यापेक्षा ते फोटो जास्तीत जास्त माणसांनी बघणं, ते फोटो जास्तीत जास्त माणसांपर्यंत जाणं आणि त्या फोटो मागे जे व्यक्त व्हायचंय ते व्यक्त होण्याची भावना पोचणं किंवा जे व्यक्त व्हायचं लिटरेचर आहे ते पोचणं, हेच साधारण फोटो स्टोरीजचं गमक असतं आणि हेच मी करत आलोय आणि हेच मी अजून नवीन पद्धतीने करेन. जवळपास 9ला 5-7 मिनिटं उरलेली आहेत. आपण एक 20 मिनिटं पुढे गेलोय ठरलेल्या वेळेच्या. आज तुम्ही ते सगळे फेसबुकवरून हा प्रोग्राम लाईव्ह बघताय, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. लोकमान्य सेवा संघ सांस्कृतिक शाखा आणि सांस्कृतिक शाखेचे पदाधिकारी यांनी मला या प्लॅटफॉर्मची हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि अशी वेगळी संधी उपलब्ध करून दिली की ज्यामुळे आपल्याला जसं व्यक्त व्हायचं असतं तसं व्यक्त होता येतं. हा प्लॅटफॉर्म मला काही नवीन नाहीये. लहानपणापासून या संस्थेशी मी निगडीत आहे. त्यामुळे खूप खूप आभार. तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर सोशल मीडियावर तुम्ही मला फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम या कोणत्याही माध्यमावर पाहू शकाल. या सगळ्या माध्यमांवर माझे फोटोग्राफ्स, स्टॉकवर माझ्या फोटोग्राफ्स, गेटीवर हे सगळे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत. स्टोरी टेलिंग या एकाच गोष्टीसाठी मी व्यक्त होत राहीन अशी अपेक्षा करतो आणि आज आपली रजा घेतो. धन्यवाद.